सो वेलकम बॅक ऑल ऑफ यू. तर लास्ट सेक्शन मध्ये काय घेतलं होतं मुलांना, आपण डिफरन्शिएशन स्टार्ट केलं तर करेक्ट आहे. तर डिफरन्शिएशन मध्ये जो फर्स्ट सेक्शन बघितला होता, डिफरन्सिबिलिटी आणि डिफरन्शिएशन्स. व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन डिफरन्सिबिलिटी आणि डिफरन्शिएशन्स? डिफरन्सिबिलिटी मध्ये एक फंक्शन दिलं जातं आणि आपल्याला चेक करावं लागतं की दिलेलं फंक्शन आहे चा आपण डेरिव्हेटिव्ह काढू शकतो का नाही. ठीक आहे, की दिलेलं फंक्शन हे कंटिन्युअस आहे का नाही आपल्याला चेक करायचं. पण डिफरन्शिएशन मध्ये जो पण फंक्शन दिलेला असणार आहे तो कसा असणार आहे, डिफरन्सिएबल असणार आहे. त्याचं फक्त आपल्याला काय करायचं आहे, डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं असतं. क्लिअर आहे इथपर्यंत? डेरिव्हेटिव्ह कशाने शो करायचं असतं मुलांना? वाय. क्लिअर आहे? किंवा एफ ऑफ एक्स यांना आपण डेरिव्हेटिव्ह लिहिला जातो आणि त्याचा आन्सर कशामध्ये काढलं जातं, वाय डॅश किंवा डीवाय बाय डीएक्स किंवा एफ डॅश ऑफ एक्स आपण त्याचा आन्सर फाइंड आउट करायचं असतं. इथपर्यंत क्लिअर आहे? डिफरन्शिएशनचा मिनिंग बघितलं होतं आपण. कुठल्याही एका क्वांटिटीला किंवा एखाद्या इक्वेशनला स्मॉल पार्ट मध्ये आपण डिवाइड केलं तर त्याला काय म्हणायचं, तो जे स्मॉल पार्ट असणार आहेत त्या मेन क्वांटिटीचे कसे असणार आहेत, डेरिव्हेटिव्ह असणार आहेत. राईट, इथपर्यंत क्लिअर आहे? जसं आपण स्टॉक मार्केट बघतो, स्टॉक मार्केटमध्ये ऑप्शन्स वगैरे असतात. ऑप्शन काय झाले, स्मॉल पार्ट झाला ना. ठीक आहे, स्मॉल पार्ट ऑफ द काय झालं, तुमचा इंडेक्स झाला. तर त्यालाच आपण डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग पण म्हटलं जातं किंवा डेरिव्हेटिव्ह म्हणतात. तसं या ठिकाणी मिल्कचं पण आपण बघितलं होतं. मिल्क पासून आपण डिफरंट टाइप्स ऑफ प्रोडक्ट बनवू शकतो. ते प्रत्येक प्रोडक्ट काय झाला, मिल्कचा डेरिव्हेटिव्ह झाला म्हणून. आता डेरिव्हेटिव्ह बाय मेथड ऑफ फर्स्ट प्रिन्सिपल यूज करून याच्यामध्ये जो मेन फॉर्म्युला असतो तो असतो लिमिट एच टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स डिवाइड बाय एच. ठीक आहे, तर विथ द हेल्प ऑफ दिस फॉर्म्युला आपण प्रत्येक कुठल्याही फंक्शनचं काय करू शकतो, आपण डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. आपले जे फॉर्म्युले बनलेत त्याचं जे डेरिव्हेशन असतं तर बाय मेथड ऑफ फर्स्ट प्रिन्सिपल यूज करूनच आपल्याला त्याचं डेरिव्हेशन फाइंड आउट करायचं असतं मला. क्लिअर आहे? बट आपल्या सिलेबससाठी 12th स्टँडर्ड मध्ये बाय मेथड ऑफ फर्स्ट प्रिन्सिपल नाहीये. टोटल क्वेश्चन्स हे कशावर डिपेंड आहेत, फॉर्म्युल्यावर डिपेंड आहेत. याचं डेरिव्हेशन बघायचं असेल तर तुम्ही 11th स्टँडर्डचं टेक्स्ट बुक बघा, त्याच्यामध्ये प्रॉपर डेरिव्हेशन प्रोव्हाइड केले. त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युला, डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले बघितले होते आपण. जसं कॉन्स्टंटचा 0, के एक्सचा के असेल, एक्स टू दी पॉवर एनचा एन एक्स टू दी पॉवर एन मायनस 1 असतो. रूट एक्सचा काय असतो, 1/2 रूट ऑफ एक्स असेल. 1 डिवाइड बाय एक्स टू दी पॉवर एन काय असतो, मायनस एन डिवाइड बाय एक्स टू दी पॉवर एन प्लस 1 असते मुलांना. आता इथं जर ऑब्झर्व केलं तर हे सगळे कुठल्या टाईपचे फंक्शन आहेत मुलांना, अल्जेब्रिक फंक्शन आहेत. डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्जेब्रिक फंक्शन, ज्याच्यामध्ये आपण ऍडिशन, सबट्रॅक्शन किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतो, लिनियर इक्वेशन म्हणतो, क्यूबिक इक्वेशन असेल, काही पी बाय क्यूचा फॉर्म असेल, असे सगळ्या टाईपचे क्वेश्चन याच्यामध्ये विचारू शकतात. त्याच्यानंतर पुढचा जो टाइप्स आहे तुमचा फंक्शनचा कुठला आहे, हा लॉगॅरिथम आणि एक्सपोनेन्शियल फंक्शन. जर आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉगॅरिथमिक फंक्शन्स किंवा एक्सपोनेन्शियल फंक्शन फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याकडे लॉग मध्ये दोन फॉर्म्युले. फर्स्ट फॉर्म्युला कुठला आहे मुलांना, वाय इक्वल टू लॉग एक्स. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1/x असते व्हॅल्यू. त्याच्यानंतर दुसरा जो फॉर्म्युला आहे तो आहे मुलांना लॉग ऑफ ए टू द बेस काय असणार, किंवा लॉग ऑफ एक्स टू द बेस ए घ्यायचा आपल्याला. सेकंड फॉर्म्युला लॉग ऑफ एक्स टू द बेस काय घ्यायचा, ए घ्यायचा आहे. तर या ठिकाणी मुलांना सांगा, लॉग एक्स टू द बेस ए याची व्हॅल्यू काय येते, 1 डिवाइड बाय एक्स इंटू लॉग ऑफ ए येत असते व्हॅल्यू. याच्यामध्ये काही बेसिक कॉन्सेप्ट बघितले होते. जसं आपल्याला लॉग ऑफ ए टू द बेस बी असेल तर त्याला कसं लिहायचं असतं, लॉग ए डिवाइड बाय लॉग बी लिहिलं जातं. बरोबर आहे मुलांना? त्याच्यानंतर बेस काय नसतो लॉगचा, म्हणून काय घ्यायचं असतं आपल्याला, कंपल्सरी ई हे बेस घ्यायचं असतो. करेक्ट आहे? त्याच्यानंतर पुढे सांगा मुलांना, लॉग 1 ची व्हॅल्यू काय असते, 0 असते, आणि लॉग ई ची व्हॅल्यू काय असते, 1 असते. पुढे आपण आता एक्सपोनेन्शियलचे पण इथं फॉर्म्युले बघू. हे लॉगॅरिथमिक बघितलं, एक्सपोनेन्शियलचे समोर लिहिलं. एक्सपोनेन्शियल दोनच फॉर्म्युले आहेत आपले, ई टू दी पॉवर एक्स आणि ए टू दी पॉवर एक्स. ई टू दी पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह मुलांना ई टू दी पॉवर एक्स असतो आणि ए टू दी पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा ए टू दी पॉवर एक्स इंटू लॉग ऑफ ए असते व्हॅल्यू. ए ची व्हॅल्यू कुठलीही घेऊ शकता, कुठलाही इंटिजर असू शकतो. ठीक आहे, इथं मायनस ए टू दी पॉवर 5 पण लिहू शकता तुम्ही, ए टू दी 5 टू दी पॉवर एक्स पण लिहू शकता. कुठल्याही टाईपची, म्हणजे ए ची व्हॅल्यू काही पण घेऊ शकता, 0 सोडून. तुम्ही 0 असेल तर तो 0 बनणार आहे मुलांना. पुढे बघा, आता डेरिव्हेटिव्ह ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हे आपण नंतर बघितलं होतं. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स मध्ये टोटल 6 टाइपचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असतात. साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक. तर प्रत्येकाचा डेरिव्हेटिव्ह बघितलं, साइनचा कॉस असणार आहे, कॉसचा काय असतो आपल्याला मायनस साइन असतो, टॅनचा सेक स्क्वेअर एक्स असतो, कॉटचा काय असतो मुलांना मायनस कोसेक स्क्वेअर एक्स, सेकचा काय असतो सेक एक्स इंटू टॅन एक्स असते व्हॅल्यू, आणि कोसेकचा डेरिव्हेटिव्ह असतो मुलांना मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स असते व्हॅल्यू. तर अशा टाइप मध्ये हे पण फॉर्म्युले आपण लास्ट सेक्शन मध्ये बघितली होती. आता डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करण्यासाठी काही रूल्स आहेत मुलांना, टोटल 4 रूल्स आहेत. बेसिक रूल्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला ऍडिशन बघतो आपण. टू फंक्शनच्या मध्ये ऍडिशन असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड आउट करायचा, टू फंक्शनच्या मध्ये सबट्रॅक्शन असेल तर कसं फाइंड आउट करायचा, त्याच्यानंतर प्रोडक्ट असेल किंवा काय असेल त्या ठिकाणी डिव्हिजन असेल मुलांना.
आता इथं जर यूज केलं y इक्वल टू यू प्लस व्ही, यू प्लस व्हीचा मी टू फंक्शनच्या मध्ये काय आहे मुलांना इथं ऍडिशन आहे. मग यूचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट काढायचा, व्हीचा डेरिव्हेटिव्ह पण या ठिकाणी आपण सेपरेट फाइंड आउट करत असतो. जसं या ठिकाणी बघितलं यूचा डेरिव्हेटिव्ह व्हीचा डेरिव्हेटिव्ह, तर आपल्याला यूला पण सेपरेटली सॉल्व्ह करायचं आणि व्हीला पण सेपरेटली सॉल्व्ह करायचं असतं. तसं सबट्रॅक्शन असेल तर मध्ये मायनस येणार आहे. बाकी काय चेंजेस असतो का मुलांना याच्यामध्ये? बाकी या टाईपचे क्वेश्चन्स पण या ठिकाणी बघितले होते आपण, जसं रूट एक्स प्लस टॅन एक्स, टू फंक्शनच्या मध्ये काय ऍडिशन आहे. पहिला फंक्शन कुठला आहे रे मुलांना? अल्जेब्रिक फंक्शन आहे. सेकंड कुठला आहे तुमचा? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. त्याच्यानंतर पुढे जर गेलो मुलांना या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह ऑफ सबट्रॅक्शन ऑफ टू फंक्शन सेमच आहे. इथं फक्त काय घ्यायचं आपल्याला? मायनस घ्यायचं. बाकी आपल्याला डी बाय डी आहे आणि डीव्ही बाय काय या ठिकाणी डीव्हीच असणार आहे. क्वेश्चन पण तसे बघितले, साइन एक्स मायनस कॉस एक्स, हे पण कसं कशावर डिपेंड आहे? तुमचा सबट्रॅक्शन ऑफ टू फंक्शनवर डिपेंड आहे. आता पुढचा जो कॉन्सेप्ट बघायचा आपल्याला किंवा जो बघितलेला आपण, डेरिव्हेटिव्ह ऑफ मल्टिप्लिकेशन ऑफ टू फंक्शन. जर टू फंक्शन मध्ये मल्टिप्लिकेशन असेल तर आपल्याला त्याचा आन्सर कसं फाइंड आउट करायचं? कारण ऍडिशन असेल तर आपण डायरेक्टली फर्स्ट टर्मचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह, सेकंड टर्मचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. पण जर मल्टिप्लिकेशन असेल मुलांना, तर या केसमध्ये आपल्याला काय करायचं असतं बघा. तर या ठिकाणी आपल्याला फर्स्ट टर्म बघा, फर्स्ट टर्म ऍज इट इज ठेवायची. जसं आपल्याला ही फर्स्ट टर्म यू आहे आणि सेकंड टर्म काय आहे तुमची व्ही आहे. फर्स्ट टर्म ऍज इट इज, सेकंड टर्मचा काय घ्यायचं आपल्याला? डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असतो. मध्ये कंपल्सरी साइन कुठलं घ्यायचंय? पॉझिटिव्ह साइन घ्यायचंय. नंतर सेकंड टर्म ऍज इट इज असणार आहे. त्याच्यानंतर फर्स्ट टर्मचा आपल्याला या ठिकाणी काय घ्यायचं आहे? डेरिव्हेटिव्ह घ्यायचं असतं म्हणून. क्लिअर इथपर्यंत? यू इंटू व्ही यू, डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही, डेरिव्हेटिव्ह ऑफ काय घ्यायचं आपल्याला? यू घ्यायची असते व्हॅल्यू. त्याच्यानंतर याच्यावर काही क्वेश्चन्स पण बघितले होते. जसं इथं y इक्वल टू आपण लॉग एक्स इंटू काय घेतलं? साइन एक्स. तर लॉग एक्स हा लॉगॅरिथमिक फंक्शन आहे, साइन एक्स हा कसा आहे तुमचा? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. इथं मुलांना एक गोष्ट लक्षात ठेवायची, काय रूल आहे या ठिकाणी? जर असा जो क्वेश्चन विचारला दॅट इज y इक्वल टू एक्स इंटू दॅट इज रूट ऑफ एक्स, तर मुलांना या ठिकाणी आपण प्रोडक्ट करत नाहीये. इथं यू इंटू व्ही वापरायचा नाही. का बरं? सेम फंक्शन आहे ना. एक्सचा इंडेक्स किती? 1. इथल्या एक्सचा इंडेक्स किती? 1/2. इंडेक्सचे ऍडिशन होते ना, एक्स टू दी पॉवर काय बनणार आहे? हा 3/2 बनतो. आपण यू इंटू व्ही कधी यूज करायचं? जर आपल्याला टू डिफरंट फंक्शन असतील, तर फंक्शन सांगितलेत मी, अल्जेब्रिक कुठले असतात, लॉगॅरिथमिक असतील, एक्सपोनेन्शियल असेल, त्याच्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक असेल, असं कधीच करायचं नाही. जसं इथं साइन एक्स दिलाय आणि दुसरा दिलाय मुलांना साइन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट्स मध्ये, इथं यू इंटू व्ही वापरायचा नाहीये, हे लक्षात ठेवा. किंवा असं जरी क्वेश्चन असेल, या ठिकाणी एक्स दिलाय मुलांना आणि ब्रॅकेट मध्ये एक्सचा स्क्वेअर प्लस या ठिकाणी 2 दिला आपल्याला, इथं पण यू इंटू व्ही बनत नाहीये. का बरं बनत नाही? एकच फंक्शन आहे, व्हेरिएबल किती रे मुलांना? एकच आहे. जर आपण याला मल्टिप्लाय केलं तर काय बनणार? एक्स क्यूब बनणार आहे आणि इथं किती येणार आपल्याला? 2x येणार. दॅट मीन्स एक्स क्यूब आणि प्लस किती भेटला? 2x. यू प्लस व्ही चा पॅटर्न झाला ना मुलांना. तर हे लक्षात ठेवा, यू इंटू व्ही कधी वापरायचं आणि कधी नाही यूज करायचं. जर टू डिफरंट फंक्शनच्या मध्ये प्रोडक्ट असेल तरच आपल्याला काय यूज करायचं? या ठिकाणी यू इंटू व्ही यूज करायचे. अदर केसेस मध्ये आपल्याला यू इंटू व्ही वापरायचं नाहीये. चला त्याच्यानंतर पुढचा कुठला कन्सेप्ट बघितलं होतं रे मुलांना? डेरिव्हेटिव्ह ऑफ डिव्हिजन ऑफ टू फंक्शन्स. जर टू फंक्शन्स मध्ये डिव्हिजन असेल तर आपल्याला त्याचा डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी काय कन्सेप्ट घ्यायचा होता सांगा बरं मुलांना? कशाचा स्क्वेअर घ्यायचा डिनॉमिनेटर मध्ये? किंवा डिनॉमिनेटर म्हणजे व्ही चा स्क्वेअर घ्यायचा. पुन्हा कुणाला ऍज इट इज लिहायचं बघा, यू बाय व्ही एक फंक्शन आहे आपलं, यू डिवाइड बाय व्ही, तर आपण व्ही चा स्क्वेअर करणार, व्ही ऍज इट इज. डेरिव्हेटिव्ह कुणाचा घ्यायचा आपल्याला? यू चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. पुन्हा मध्ये मायनस साइन आलं पाहिजे. पुन्हा यू ऍज इट इज आणि डेरिव्हेटिव्ह कुणाचा घ्यायचा मुलांना? पुन्हा व्ही चा. इथं लक्षात ठेवा, यू इंटू व्ही आणि यू बाय व्ही मध्ये काय डिफरन्स आहे? यू इंटू व्ही मध्ये मुलांना आपल्याला मिडलला कुठलं साइन पाहिजे असतं? पॉझिटिव्ह साइन असतं. आणि यू डिवाइड बाय व्ही मध्ये मिडलचं साइन कसं असणार आहे तुमचं? निगेटिव्ह. बाकीची सेमच प्रोसेस दिसते नाही तर. बाकी प्रोसेस कशी तुमची सेम आहे, फक्त डिनॉमिनेटरला काय भेटणार आपल्याला? व्ही चा स्क्वेअर भेटत असतो. याच्यावरचे क्वेश्चन्स पण आपण प्रॅक्टिस केलेत. क्वेश्चन बेस्ड ऑन ऍडिशन अँड सबट्रॅक्शन बघितले. त्याच्यानंतर पुढे आपण काय बघितलं होतं मुलांना? क्वेश्चन बेस्ड ऑन मल्टिप्लिकेशन ऑफ टू फंक्शन्स, राईट? मल्टिप्लिकेशनचे बरेच क्वेश्चन बघितलेत. त्याच्यानंतर क्वेश्चन बेस्ड ऑन डिव्हिजन घ्यायचं आपल्याला, डिव्हिजन ऑफ टू फंक्शन. तर या ठिकाणी आपल्याला डिव्हिजन वाला सेक्शन या ठिकाणी स्टार्ट करायचं. क्लिअर? इथपर्यंत काय डाऊट आहे? एनी डाऊट एनीवन? सो या ठिकाणी यू डिवाइड बाय व्ही अप्लाय करू शकतो का आता? मला सांगा, इंडेक्स ऍड होतात का रे? इथे असं असतं, समजा इथं y इक्वल टू मी दिला असता एक्स टू दी पॉवर 5 आणि खाली x चा स्क्वेअर दिला असता, तर मला सांगा यू डिवाइड बाय व्ही घ्यायचंय का आपल्याला? इथं यू डिवाइड बाय व्ही होणार आहे का? नाही होणार ना. का बरं? इथला एक्स स्क्वेअर आणि याच्यातला एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल ना. कॅन्सल होऊन राहणार किती? फक्त एक्स चा क्यूब. बट इथं असं कॅन्सल होतं का रे? इथं जो आपला क्वेश्चन आहे एक्स चा स्क्वेअर, या ठिकाणी बघा मुलांना, इथं एक्स स्क्वेअर प्लस 3 दिलाय आणि एक्स स्क्वेअर मायनस 5 आहे. या क्वेश्चन्स मध्ये मला सांगा,
असं कुठं कॅन्सल होते काही किंवा काही ऍडिशन होते का इंडेक्स मध्ये? नाही. आता हे सेपरेट झाले ना. जरी तुम्हाला एक्स तिथं जर एकच फंक्शन दिसत असेल, अल्जेब्रिक फंक्शन न्यूमरेटरला पण आहे, डिनॉमिनेटरला पण आहे, पण टर्म कॅन्सल होते का कुठली किंवा ऍड होते का? नाही. तर यू बाय व्ही ऍज इट इज राहतोय. त्यासाठी आपल्याला काय करायचं, इथं डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी अप्लाय करायचं मुलांना. सो आता याला सिम्प्लिफाय करू आपण. सांगा या ठिकाणी आता वायलचा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू लिहू. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय घ्यायचं या ठिकाणी? एक्स घ्यायचं. वायचा डेरिव्हेटिव्ह किती आला सांगा? dy बाय काय असतो? dx. आता सांगा या ठिकाणी कुणाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा रे? कशाचा स्क्वेअर करायचा आपल्याला? डिनॉमिनेटरचा. x चा स्क्वेअर मायनस 5 ब्रॅकेटचा काय घ्यायचा? स्क्वेअर घ्यायचा. पुन्हा डिनॉमिनेटर ऍज इट इज ठेवायचा. या ठिकाणी एक्स स्क्वेअर मायनस 5 ऍज इट इज. पुन्हा डेरिव्हेटिव्ह कुणाचा अप्लाय करायचं सांगा मुलांना? न्यूमरेटरचा. न्यूमरेटरला कोण आहे? एक्स स्क्वेअर प्लस 3 आहे मुलांना. मध्ये साईन कुठला असतं रे? मायनस घ्यायचा. आता न्यूमरेटरला कोण आहे रे मुलांना? इथं एक्सचा स्क्वेअर प्लस किती आलाय? 3 आलेली. आणि पुन्हा डी अपॉन डीएक्स ऑफ कुणाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा? डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह. बा स्टार्टिंगला प्रत्येक क्वेश्चन असा सॉल्व्ह करायचा. जोपर्यंत तुम्ही एक्सपर्ट बनत नाहीयेत. आणि एक्सपर्ट कसे बनणार आहेत? तुम्ही नंबर ऑफ क्वेश्चन जास्त सॉल्व्ह केले, त्याच्यातले अप्स अँड डाऊन तुम्हाला लक्ष देतील. जोपर्यंत तुम्ही नंबर ऑफ क्वेश्चन जास्त सॉल्व्ह करणार नाहीत, तोपर्यंत तुम्ही ह्या बेसिक जो फॉर्मॅट आहे हाच यूज करायचा. डायरेक्टली आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करायचं नाही, शॉर्टकट यूज करायचा नाहीये. बेसिक स्टार्टिंगला जोपर्यंत तुम्ही 10 आउट ऑफ 9 क्वेश्चन करेक्ट करताय, तोपर्यंत हाच फॉर्मॅट यूज करा. ज्यावेळेस तुम्हाला कॉन्फिडन्स आहे की कसं जरी क्वेश्चन असेल तर ऍटलीस्ट माझी मेथड रॉंग होत नाही, तर त्यावेळेस तुम्ही डायरेक्टली लिहू शकता. डिनॉमिनेटर लिहिला, न्यूमरेटर लिहिला, डायरेक्ट डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह काढू शकता. म्हणजे शॉर्ट मध्ये सॉल्व्ह करू शकता. इन शॉर्ट मध्ये मला सांगायचं की इनिशियली तुम्हाला आपल्याला जे पण क्वेश्चन सॉल्व्ह करायचे या फॉर्मॅटमध्ये पुट करूनच त्याला सॉल्व्ह करायचं. आता सर्वांनी आन्सर सांगायचं. सांगा डिनॉमिनेटर मध्ये चेंजेस होणार आहे का रे काही? एक्सचा स्क्वेअर मायनस 5. आता इथं अननेसेसरी स्क्वेअर करत बसायचं नाही. लक्ष द्या ना, काही मुलांना सवय असते ए मायनस बीचा फॉर्म्युला भेटलाय, स्क्वेअर करतो मी. गरज आहे का रे मुलांना डिनॉमिनेटर मध्ये? नाही. ही टर्म अशीच ठेवायची. मला सांगा ही जी टर्म आहे आपली कुठली? इथलची टर्म. इथं थोडं हायलाईट करतो मी. या टर्म्स मध्ये मला सांगा काय आहे का रे मुलांना? याला डी अपॉन डीएक्स आहे का या टर्मला? नाही. मग याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा का आपल्याला? नाही. ही टर्म अशीच राहणार. जी फर्स्ट टर्म आहे तुमची ऍज इट इज. ज्याला डी अपॉन डीएक्स लिहिलेलं आहे त्याचाच काय करायचा? डेरिव्हेटिव्ह. म्हणजे डेरिव्हेटिव्ह कुणाचा काढायचा? एक्स स्क्वेअर प्लस 3 चा काढायचा आणि एक्स स्क्वेअर मायनस 5 चा डेरिव्हेटिव्ह काढायचा. बाकीच्या टर्म्स आपल्या सेमच असल्या पाहिजेत. तर सांगा या ठिकाणी काय करायचं आता? डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे? 2x येते व्हॅल्यू. आणि प्लस 3 चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 0 येतो मुलांना. करेक्ट आहे इथपर्यंत? आता नेक्स्ट ब्रॅकेटला पुन्हा डी अपॉन डीएक्स आहे का रे? नाही ना. मग ही टर्म अशीच राहणार आपली. एक्सचा स्क्वेअर प्लस 3 आणि आता सांगा एक्स स्क्वेअर मायनस 5 ही जी टर्म्स लिहिली, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती आला? 2x आणि मायनस 5 चा काय असणार आहे? 0. कारण मायनस 5 हा कॉन्स्टंट टर्म आहे. आता हे लिहिल्यानंतर पुढे मुलांना आपल्याला किती व्हॅल्यू भेटले रे? न्यूमरेटर मध्ये इथं पण 2x आहे. इथं ऑब्झर्व करा मुलांना, आता हा 2x आहे, इकडे पण 2x आला ना. मला सांगा 2x मायनस 0 केलं काय? 2x प्लस 0 केलं काय? 2xच राहणार आहे ना. मग दोन्हीकडे कुठली टर्म सेम आली आपली? 2x सेम आलं ना. 2x ला कॉमन घेऊ शकतो आपण आणि 2x ला कॉमन घेऊन मध्ये आपल्याला सिम्प्लिफाय करायचं बघा. हा 2x जर कॉमन घेतला तर ब्रॅकेट्स मध्ये बघा आता किती व्हॅल्यू राहिली? हा ब्रॅकेट आपला राहतो एक्सचा स्क्वेअर मायनस किती आला? 5. आता ह्या मायनस मुळे हे ब्रॅकेटचं साइन चेंज होणार. किती येणार इथं? मायनस एक्सचा स्क्वेअर मायनस 3 आली व्हॅल्यू. ही स्टेप समजली का सर्वांना? काय केलं? फर्स्ट ब्रॅकेट ऍज इट इज लिहिला. सेकंड ब्रॅकेटचा आपल्याला साइन चेंज करावं लागेल, कारण मिडलला कसं आहे आपल्याकडे मायनस आहे मुलांना. आणि डिवाइडला सांगा बरं, एक्सचा स्क्वेअर मायनस 5 ब्रॅकेटचा काय आला? स्क्वेअर आला. सो आता याच्यामध्ये प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर काय होणार आहे? कॅन्सल होणार. मायनस 5 मायनस 3 ची व्हॅल्यू किती भेटते मुलांना सांगा बरं? मायनस 8 असते मुलांना. तर या ठिकाणी मायनस 8 न जर 2 ला मल्टिप्लाय केलं तर मायनस किती आला? हा 16x. आणि डिवाइडला काय भेटणार आहे? एक्सचा स्क्वेअर मायनस 5 ब्रॅकेटचा किती आला? स्क्वेअर आला. आणि हेच आपलं सोल्युशन असतं. तर ज्यावेळेस तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढताना मुलांना, एकदा आपल्याला इथपर्यंत ह्या स्टेप पर्यंत इथं आपला डेरिव्हेटिव्ह झाला की आपल्याला ऑप्शन बघायचे. तुम्ही एमसीक्यू सॉल्व्ह करत असताना डायरेक्टली ऑप्शन नाही बघितले तरी चालेल. ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल या स्टेप पर्यंत क्वेश्चन सॉल्व्ह झाला की त्याच्यानंतर आपल्याला 4 ऑप्शन दिलेले असतात. ते ऑप्शन चेक करायचे मुलांना. आणि ते ऑप्शन चेक केल्यानंतर त्या ऑप्शन प्रमाणे आपल्याला काय करायचं? क्वेश्चनला रिड्यूस करत चालायचं. काही काही वेळेस असंच ऑप्शन देऊ शकतात ना. मग तुम्ही इथपर्यंत का सॉल्व्ह करताय? लक्षात आलं का? आपल्याला ऑप्शन प्रमाणे बघायचं की ही स्टेप केली बघायचं ऑप्शन आहे का कुठलं. त्याच्यानंतर पुढची स्टेप चेक करायची, पुन्हा ऑप्शन कडे बघायचं काय चेंजेस आहे का. ठीक आहे. ही थोडी मेथड आपण पुढे इम्प्लिमेंट करणार आहे. तर या क्वेश्चन मध्ये काही डाऊट आहे का मुलं? समजलं सर्वांना प्रॉपर? ठीक आहे. तुम्हाला पीडीएफ भेटेल, म्हणजे त्याचं टेन्शन नका घेऊ तुम्ही. ठीक आहे. आणि हे सगळं बेसिक आहे, म्हणजे बेसिक कंटेंट आहे. तर मला तरी वाटतं की हे कंटेंट म्हणजे
लिहून आपलं जे अर्ध लेक्चर लिहिण्यामध्ये जाण्यापेक्षा थोडं जास्त काय आपण थोडं हे घेऊन पुढे जेई लेवलचं थोडे कंटेंट्स बघू किंवा ॲडव्हान्स लेवलचं थोडं घेतलं जाईल म्हणजे तुमचं. चल सांगा बरं या ठिकाणी आता पुढचा क्वेश्चन आहे. त्यासाठी तुमचा रिस्पॉन्स खूप महत्त्वाचा आहे मुलांनो. क्लासमध्ये लेक्चर चालू असताना तुम्ही ट्राय करा की बोला, तुम्ही उत्तरं द्या, विचारलेल्या क्वेश्चनचा आन्सर द्या. मग तुम्हाला कंटाळा पण येणार नाही, झोप पण येणार नाही. ठीक आहे, कुठलीच गोष्ट होणार नाहीये जर तुम्ही ऍक्टिव्ह राहिलात क्लासमध्ये. आणि क्लासमध्ये ऍक्टिव्ह कन्सिडरेशन केलं, हे सगळ्या गोष्टी मला येतात मुलांना, असं जर कन्सिडर केलं की येतंय मला, कशाला लक्ष देऊ, तर मग तुमचं दुर्लक्ष होईल आणि पुन्हा इंटरेस्ट निघून जाईल म्हणजे त्या सब्जेक्ट मधलाच. ठीक आहे, कुठलाही असेल, फिजिक्स, केमिस्ट्री असेल, मॅथ असेल. आणि आपला हा पूर्णतः प्रॅक्टिसचा सब्जेक्ट असतो, त्यामुळे रिस्पॉन्स मॅक्झिमम द्या. स्टार्टिंगच्या 1 मंथमध्ये जेवढे मायनर मधले मायनर डाऊट जरी विचारले तुम्ही, क्लिअर करत चला. म्हणजे आता इनिशियली फर्स्ट लेक्चर आणि पुढे जे लेक्चर असणार आहे थोडं थोडं आपण स्पीडअप होत चालणार आहे. आता हा टाइम आहे तुमचा की तुमचे जे डाऊट्स असतात, जे वीक पॉईंट असतात, जसं कॅल्क्युलेशन असेल, हे तुम्ही इथं क्लिअर करून घेणं गरजेचं आहे. पुढचा 1 महिना असतो आपल्याकडे, याच्यामध्ये मॅक्झिमम आपल्याला एकदम बेसिक मध्ये शिकवलं जातं आणि बेसिक सगळे न्यूमेरिकल जे म्हणतो कॅल्क्युलसचे डाऊट्स असतात ते सगळे क्लिअर केले जातात. तर आपण मुलांना सेकंड क्वेश्चन कडे येऊ. सेकंड क्वेश्चन मध्ये y इक्वल टू दिलाय √x+5. सांगा या ठिकाणी u ची व्हॅल्यू काय, √x+5. ही कुठला आहे मुलांना, √x-5. याचा dy/dx सांगू शकता ना, dy/dx. पण आपला रूल काय ठरला रे, आपल्याला फॉर्मॅट मध्ये लिहायचं आहे. फॉर्मॅट सांगा बरं मुलांना, कुणाचा स्क्वेअर घ्यायचा, √x-5 चा स्क्वेअर. कुणाला ऍज इट इज लिहायचं रे, √x-5 ला ऍज इट इज लिहिलं. इथं d/dx कोण घ्यायचा आहे मुलांना सांगा बरं, न्यूमरेटर. कोण आहे हा, √x+5 वाले. मध्ये साइन कुठला असतं रे मुलांना, मायनस. आता इथं मला सांगा मायनस घेतला तर कोण ऍज इट इज इथे येणार, न्यूमरेटर घ्यायचा. √x प्लस कोण आहे हा, 5 वाला म्हणून, बरोबर. याला ब्रॅकेट्स घेत जा आणि d/dx ऑफ कुठली व्हॅल्यू असणार आहे, डिनॉमिनेटर असणार आहे आपला √x-5 वाली व्हॅल्यू. इथपर्यंत क्लिअर आहे. या मेथडनं जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुमचे 90% डाऊट्स क्लिअर होत चालतील, म्हणजे कन्फ्युजन राहणार नाही, म्हणजे कशाचं डेरिव्हेटिव्ह काढायचं वगैरे. सांगा बरं इथं फर्स्ट ब्रॅकेटला d/dx आहे का, नाही. तो फर्स्ट ब्रॅकेट असंच लिहायचं, √x-5, राईट. आता या केसमध्ये मला सांगा सेकंड ब्रॅकेटमध्ये √x प्लस किती आला, 5 आला, तर √x चा डेरिव्हेटिव्ह किती असणार आहे मुलांना, 1/2 √x आली व्हॅल्यू, प्लस किती आलं, 0. मायनस इकडे पण सांगा आता √x+5 आली व्हॅल्यू, इथं √x-5 याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. √x चा डेरिव्हेटिव्ह किती आला, 1/2 √x आणि -5 चा 0 येते व्हॅल्यू. काही डाऊट आहे का रे, समजलं का. इथं बघा ना आपल्याला कशाचे डेरिव्हेटिव्ह काढले मुलांना, आपण या ठिकाणीच बघितलं तर फक्त √x चाच निघणार ना, 5 तर कसं आहे आपला 0 आहे. इकडचं सांगा √x-5, इथं पण √x चाच निघणार ना, -5 कसं आहे मुलांना 0 आहे. सांगा बरं मुलांना कॉमन टर्म्स कुठले आले याच्यामध्ये, न्यूमरेटर मध्ये. तर हा √x-5 असाच ब्रॅकेटचा स्क्वेअर पण सेमच. तर न्यूमरेटर मधून कॉमन काय असणार आहे आपला, 1/2 √x आली व्हॅल्यू. सेम प्रोसेस आहे ना, जसं लास्ट क्वेश्चन होता त्या टाइप मध्ये. ब्रॅकेट्स मध्ये काय राहिला मग हा √x-5, इकडे मायनस मुळे साइन चेंज होणार ना, √x- किती आला, 5 वाली व्हॅल्यू. आणि डिनॉमिनेटर आपला ऍज इट इज, हा √x-5 ब्रॅकेटचा काय आला मुलांना, स्क्वेअर आला. क्लिअर आहे, काय डाऊट आहे का रे. आता या केसमध्ये मुलांना कुठली टर्म कॅन्सल होते रे, √x कॅन्सल होऊ शकतो का, हा प्लस √x मायनस √x काय झाला आपला, कॅन्सल झाला. रिमेनिंग टर्म्स काय राहते या ठिकाणी सांगा. रिमेनिंग टर्म्स मध्ये 1/2 √x, ब्रॅकेट्स मध्ये -5 किती येणार आपल्याला, -10 असणार आहे. या ठिकाणी -10 लिहिलं चालतं ना आपल्याला, -5 -10 न 1 ला मल्टिप्लाय केलं, -10 पुन्हा 2 न डिवाइड करू शकतो ना, 2 न डिवाइड केलं की त्याला -5/√x आली व्हॅल्यू, राईट. बऱ्याच बुक मध्ये हेच सोल्युशन आहे. आता समजा काही बुक मध्ये हे सोल्युशन नसेल, काही जण काय करतात मग, √x न मल्टिप्लाय, √x न डिवाइड करायचं, खाली काय भेटणार आहे, वर किती आली व्हॅल्यू -5 √x आणि खाली काय भेटणार आहे, x भेटणार आहे. आता पुढचं जे कॅल्क्युलेशन आहे हे कशावर डिपेंड आहे, ऑप्शनवर आहे. व तुमचं सोल्युशन मुलांना या स्टेप पर्यंत आलंच पाहिजे आपल्याला, या स्टेप पर्यंत. जसं याला -5/2 √x आपल्याला या ठिकाणी भेटलाच पाहिजे. क्लिअर इथपर्यंत समजलं का हा क्वेश्चन, यस. क्लिअर आहे, काय डाऊट. पुढचा क्वेश्चन सांगा. आता पुढच्या क्वेश्चन्स मध्ये कुठल्या टाईपचे फंक्शन आहेत सांगा बरं, या ठिकाणी कुठल्या टाईपचे फंक्शन आहेत, यस. सांगा किती येणार अल्टिमेटली व्हॅल्यूज. हा जर डिनॉमिनेटर आपण खाली शिफ्ट केला, यस सांगा फायनली किती येणार मग, -10/2 √x आणि अजून एक ब्रॅकेट बाकी होता ना आपला, ब्रॅकेटचा काय आहे, स्क्वेअर आहे. इथं 2 न डिवाइड केलं, इथं आला 5 आणि फायनली आपलं सोल्युशन येतं मुलांना
मायनस फाय डिवाइड बाय रूट एक्स ब्रॅकेटमध्ये रूट एक्स मायनस फाय ब्रॅकेटचा स्क्वेअर आला. तर हे आपलं फायनल सोल्युशन आहे. आता यू बाय व्ही अप्लाय करायचं याला पण. अल्जेब्रिक आणि एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे ना. बा एकच लक्षात ठेवा की आपले बेसिक जे रूल्स आहेत ते फॉलो करत चला तुम्ही. सांगा या ठिकाणी काय करायचं आता, डीवाय बाय डीएक्स काढायचं म्हटलं तर इथं जर आपल्याला डीवाय बाय डीएक्स घ्यायचा असेल तर काय करावं लागेल मुलांना, कशाचा स्क्वेअर घ्यायचा इथं, डिनॉमिनेटरचा. डिनॉमिनेटरला कोण आहे रे, एक्स प्लस ई टू दी पॉवर एक्स, याचा काय घ्यायचा स्क्वेअर, कोण ॲज इट इज एक्स प्लस ई टू दी पॉवर एक्स ॲज इट इज. आता डेरिव्हेटिव्ह कुणाचा काढायचा आहे, एक्स इंटू ई टू दी पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह, मध्ये साईन कुठला आलं मायनस, कोण ॲज इट इज आता एक्स इंटू ई टू दी पॉवर एक्स ॲज इट इज, आणि डी अपॉन डी एक्स ऑफ कोण आला इथे, कशाचा डेरिव्हेटिव्ह, डिनॉमिनेटरचा घ्यावा लागेल ना, एक्स प्लस ई टू दी पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह आला. क्लिअर इथपर्यंत. तर अशा टाईपमध्ये आपण काय केलेला, सिम्प्लिफाय केलं. चला आता आपल्याला काय करू, आपण याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू. ठीक आहे, थोडं या ठिकाणी याला सॉल्व्ह करू. सांगा मुलांनो, या ठिकाणी आता सांगा पहिली टर्म कुठली रे, एक्स प्लस ई टू दी पॉवर एक्स, राईट. आता एक्स इंटू ई टू दी पॉवर एक्स, याच्यामध्ये यू इंटू व्ही ना, यू इंटू व्ही आहे, तर याला सॉल्व्ह करावं लागेल इथं. इथं यू इंटू व्ही अप्लाय करावं लागेल. बघा ना, ही जी टर्म्स आहे आपली, ही जी टर्म्स आहे यू इंटू व्हीचा पॅटर्न आहे, तर यू इंटू व्ही आपल्याला त्या ठिकाणी अप्लाय करायचं. कसा असतो रे मुलांना यू इंटू व्ही, सांगा बरं. यू ॲज इट इज घ्यावं लागेल ना. व्ही म्हणजे कोण आहे, ई टू दी पॉवर एक्स, ई टू दी पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो बा, यू वाली टर्म ॲज इट इज व्हीचा डेरिव्हेटिव्ह, व्हीचा म्हणजे कोणाचा, ई टू दी पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई टू दी पॉवर एक्स, मध्ये साईन कुठला घ्यायचं, पहिलं समजतं ना, ही टर्म अशीच लिहिली, याचा डेरिव्हेटिव्ह काढला, ई टू दी पॉवर एक्सचा ई टू दी पॉवर एक्स, मध्ये प्लस असतो. पुन्हा आता दुसरी टर्म म्हणजे कुठली, ही टर्म ॲज इट इज ठेवायची, ई टू दी पॉवर एक्स असाच ठेवायचा, आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यायचा, एक्सचा. एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येतो, 1 येते व्हॅल्यू. इथपर्यंत क्लिअर झाला. मध्ये कुठलं साईन आहे आता, मायनस साईन आहे, हा मायनस घेतला इथं. आता सांगा इकडे पुढं काय करायचं आता, एक्स इंटू ई टू दी पॉवर एक्स ॲज इट इज, बरोबर आहे. आणि आता डेरिव्हेटिव्ह सांगा, एक्स प्लस ई टू दी पॉवर एक्स, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि ई टू दी पॉवर एक्सचा ई टू दी पॉवर एक्स आली. आणि आता डिव्हिजन मध्ये सांगा, डिवाइड बाय किती व्हॅल्यू आली आपली, सांगा डिवाइड मध्ये कुठली व्हॅल्यू असणार आहे, सेमच जो आहे तो, एक्स प्लस काय घ्यायचा, ई टू दी पॉवर एक्सचा स्क्वेअर घ्यायचा. तर अशा टाईपमध्ये याला सिम्प्लिफाय केलं. पुढे अजून सॉल्व्ह करायचं याला. पुढे सांगा मुलांना, आता काही टर्म्स कॅन्सल होते का बघा या ठिकाणी, किंवा कॉमन येते काही. आपण आता काय करू, एक्स न मल्टिप्लाय करू ब्रॅकेटला. सांगा एक्स न ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, किती येणार सांगा, एक्सचा स्क्वेअर, एक्स इंटू एक्स किती आला, एक्स स्क्वेअर इंटू ई टू दी पॉवर एक्स, प्लस सांगा एक्स इंटू काय झाला, ई टू दी पॉवर एक्स, बरोबर आहे. आता ई टू दी पॉवर एक्स न मल्टिप्लाय करा, एक्स इंटू ई टू दी पॉवर एक्सचा काय झाला स्क्वेअर, ई टू दी पॉवर एक्सच्या स्क्वेअरला ई टू दी पॉवर 2x पण लिहू शकता तुम्ही. ठीक आहे, पुढे सांगा आता ई टू दी पॉवर एक्स न ई टू दी पॉवर एक्सला मल्टिप्लाय केलं तर ई टू दी पॉवर किती आली व्हॅल्यू, 2x आली. मायनस इथं आता मायनस एक्स ई टू दी पॉवर एक्स न मल्टिप्लाय करा, मायनस एक्स इंटू ई टू दी पॉवर एक्स आली व्हॅल्यू. आणि पुन्हा मायनस किती येतं सांगा, मायनस किती येणार मुलांना, मायनस काय घ्यायचं आपल्याला इथे सांगा, यस एक्स इंटू, दिसते का रे इथे कलर, एक्स इंटू काय येणार, ई टू दी पॉवर 2x, राईट. चला आता सांगा कुठली टर्म कॅन्सल होते का, विचार करा. एक्स ई टू दी पॉवर 2x आहे का दुसरीकडे, आहे का मुलांनो, प्लस मायनस कॅन्सल होते का, कॅन्सल झाली टर्म, राईट. आता अजून सांगा बरं, ई टू दी पॉवर 2x, अजून एक्स ई टू दी पॉवर एक्स आहे का, यस एक्स ई टू दी पॉवर एक्स आहे ना, ही पण टर्म काय झाली, कॅन्सल झाली. रिमेनिंग टर्म डिनॉमिनेटर चेंज करायचंय का, एक्स प्लस ई टू दी पॉवर एक्स ब्रॅकेटचा काय घ्यायचा, स्क्वेअर घ्यायचा. आता रिमेनिंग टर्म्स न्यूमरेटर मध्ये किती राहतो बघा, एक्सचा स्क्वेअर ईचा स्क्वेअर, बघा इथं एक्स स्क्वेअर ई स्क्वेअर, इकडे पण किती आला, ई टू दी पॉवर 2x. ई टू दी पॉवर 2x चा मिनिंग काय असतो, ई टू दी पॉवर एक्स इंटू ई टू दी पॉवर एक्स, बरोबर आहे. एक ई टू दी पॉवर एक्स कॉमन येऊ शकतो दोन्ही मधला, मग एक जर ई टू दी पॉवर एक्स कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये कोण राहणार, एक्सचा स्क्वेअर प्लस ई टू दी पॉवर एक्स, आणि खाली किती आली व्हॅल्यू, एक्स प्लस ई टू दी पॉवर एक्स आली व्हॅल्यू. आणि हेच आपलं काय सोल्युशन आहे. करेक्ट आहे, सर्वांना दिसतंय ना हे.
चला इथपर्यंत दिसत असलंच. या स्टेप पर्यंत काही डाऊट नाही, बरोबर आहे. क्लिअर आहे मुलांना इथपर्यंत? आता हा जो क्वेश्चन आहे ना, हा तुम्ही नंतर ट्राय करा, कारण इथं आता थोडं वर खाली व्हायला सिक्वेन्स. करू शकता ना, काही प्रॉब्लेम नाही. न्यूमरेटर मध्ये पण इव्हेंट टू व्ही फक्त याच्यामध्ये, बाकी डिनॉमिनेटर तर सेमच आहे. चला पुढचा बघू आपण. यस, एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इंटू काय दिलंय, साइन एक्स डिवाइड बाय एक्स प्लस काय घेतलाय, कॉस एक्स घेतलेला. याचा पण आपल्याला इथं डेरिव्हेटिव्ह काढायचं. कुठला, यू बाय व्ही चा पॅटर्न आहे, करेक्ट आहे. आता या केसमध्ये काय करायचं सांगा. आता सांगा डी वाय बाय डी एक्स. सांगा रे, डी वाय बाय डी एक्स इक्वल टू काय भेटणार, कशाचा स्क्वेअर घ्यायचा, एक्स प्लस कॉस एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. मी सॉल्व्ह करतोय म्हणजे प्रत्येक जणाला वाटलं पाहिजे तुम्ही सॉल्व्ह करताय. तुम्ही रिस्पॉन्स द्यायचा. एक्स प्लस कॉस एक्सचा स्क्वेअर घेतला, ऍज इट इज कुणाला लिहायचं आता, एक्स प्लस कॉस एक्सला ऍज इट इज. आणि डी अपॉन डी एक्स ऑफ कुणाला घ्यायचं रे मुलांना, एक्सचा स्क्वेअर इंटू साइन एक्स आली व्हॅल्यू, करेक्ट आहे. मध्ये साइन कुठला, प्लस घ्यायचं का मायनस, मायनस असल्यावर कोण ऍज इट इज राहतो पुढं, एक्स स्क्वेअर इंटू साइन एक्स ऍज इट इज. आणि पुन्हा डी अपॉन डी एक्स ऑफ कुणाला घ्यायचंय, एक्स प्लस कॉस एक्सला घ्यायचा, राईट, या टाईप मध्ये. तर हे आपलं एक्सटेंड केलं आपण, बरोबर आहे मुलांना. आता सांगा रे, या ठिकाणी इथून स्टार्ट करू. आता एक्स प्लस कॉस एक्स असाच घ्यायचा ना, बरोबर आहे. डेरिव्हेटिव्ह सांगा बरं, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती येतो, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह इव्हेंट टू बी अप्लाय करायचं का नाही एवढंच सांगा. एक्स स्क्वेअर आणि साइन एक्स असेल तर काय यूज करायचंय, इव्हेंट टू बी. इव्हेंट टू चा रूल कसा असतो सांगा, यू वाली टर्म अशीच घ्यायची. यू वाली टर्म कोण आहे, एक्स स्क्वेअर आहे, तर डेरिव्हेटिव्ह कोणाचा असतो, व्ही चा टर्म. व्ही कोण आहे इथं, साइन आहे ना, साइनचा डेरिव्हेटिव्ह सांगा. हे थोडं आपण म्हणजे डायरेक्ट लिहायचं ट्राय करतोय. मध्ये साइन कुठले येणार आहे, प्लस. आता व्ही वाली टर्म कुठली, साइन एक्स ऍज इट इज घ्यायचं ना, साइन एक्स ऍज इट इज घ्यायचं. आणि आता यू चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती आला, 2x आली व्हॅल्यू. तर अशा टाईप मध्ये याला सिम्प्लिफाय केलं आपण. मायनस सांगा बरं, हा एक्स स्क्वेअर ऍज इट इज इंटू साइन एक्स पण ऍज इट इज. आता इथं सांगा एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आला, 1, प्लस कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, मायनस साइन एक्स. म्हणजे इथलचं साइन पण काय होणार आहे, चेंज होणार आहे. इथं काय राहणार, मायनस साइन एक्स राहणार. हा मायनस आला, साइन ऑफ एक्स आली व्हॅल्यू, करेक्ट आहे. चला आता डिनॉमिनेटर सांगा, डिनॉमिनेटर मध्ये काय चेंज आहे का. हा, डिनॉमिनेटरची व्हॅल्यू अशीच ठेवायची आपल्याला. कुठला फॉर्म्युला पण बनत नाही तिथे. 1 प्लस कॉस एक्स बनला असता तर तो 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2 घेतला असता वगैरे, ठीक आहे. जर गरज पडली असते तर सांगा बरं, या ठिकाणी काय करायचं. आता सेम प्रोसेस अप्लाय करायची का, मल्टिप्लाय करायचं ना. तर मल्टिप्लाय केल्यावर किती व्हॅल्यू होणार, एक्स न जर मल्टिप्लाय केलं तर काय भेटेल, एक्सचा क्यूब इंटू कॉस एक्स, बरोबर आहे. कॉस एक्सचा स्क्वेअर नाही, तर एक्सचा क्यूब बनतं आणि कॉस एक्स प्लस सांगा. इथं सांगा आता एक्स न मल्टिप्लाय केलं तर 2x स्क्वेअर इंटू किती आला, साइन एक्स आली, बरोबर आहे मुलांना. आता कॉस एक्स न मल्टिप्लाय करा, कॉस एक्स न मल्टिप्लाय केलं किती आला, एक्स स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर एक्स, बरोबर आहे. एक्स स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर एक्स. काय करायचं आपल्याला, ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. बाहेरचा जो हा कॉस दिसतो ना तुम्हाला, या कॉसनं या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतोय आपण. मग काय झालं, एक्स स्क्वेअर इंटू कॉस एक्सला कशाने, कॉस एक्स न मल्टिप्लाय केलं, एक्स स्क्वेअर कॉस स्क्वेअर एक्स बनला. प्लस सांगा बरं, साईनला जर मल्टिप्लाय केलं तर 2x इंटू साइन एक्स इंटू किती आला, कॉस एक्स आली व्हॅल्यू, राईट. साइन एक्स इंटू हा कॉस एक्स बनला. पुढे सांगा आता अजून कुठली टर्म येते का. चला नाही, मल्टिप्लिकेशन पूर्ण झालं. आता मायनस इकडे मल्टिप्लाय करा. मायनस सांगा बरं किती येणार, एक्सचा स्क्वेअर साइन ऑफ एक्स. आता मायनस मायनस काय बनणार, हा प्लस येते व्हॅल्यू. काय बनणार इथं, एक्स स्क्वेअर साइन स्क्वेअर एक्स आली व्हॅल्यू, करेक्ट आहे इथपर्यंत. काय डाऊट मुलांना. एक्स प्लस किती आला इथं, कॉस एक्सचा स्क्वेअर आला. आता आपल्याला काय करायचंय, कुठली टर्म्स ऍड होते का बघा. ऑब्झर्व जर केलं ना तुम्ही, इथं बघा मुलं याच्याकडे, इथं मला सांगा, इथून मी एक्स स्क्वेअर कॉमन घेतला आणि याच्यातला पण एक्स स्क्वेअर कॉमन घेतला, तर राहतो काय, साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स राहतं ना. साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्सची व्हॅल्यू किती असते, 1 असते. अजून कॉमन टर्म्स बघा, अजून कॉमन टर्म्स बघितलं, साइन एक्स आहे ना आपल्याकडे, कॉस एक्स साइन एक्स एकाच साईडला आहे ना, बाकी कुठलीच टर्म ऍड होत नाही मुलं.
एक्स स्क्वेअर साइन एक्स आहे आणि इकडे 2x स्क्वेअर साइन एक्स याची पण ऍडिशन होते बा एक्स स्क्वेअर साइन एक्स सॉरी 2x स्क्वेअर साइन एक्स आणि एक्स स्क्वेअर साइन एक्स सबट्रॅक्शन होणार 2 - 1 किती आला 1 येणार इथं 1x स्क्वेअर साइन एक्स येणार ठीक आहे. अजून बघा कॉस साठी काय ऍडिशन होते का नाही जेवढं पॉसिबल आहे तेवढं सॉल्व्ह करायचं काही टेन्शन घ्यायचं नाही. सध्या तुम्हाला या स्टेप पर्यंत सोल्युशन येणं गरजेचं आहे. तर रिमेनिंग टर्म्स बघा एक्स क्यूब हायेस्ट पॉवर एकटाच आहे ना क्यूबवाला एकटाच आहे मुलांना एक्स क्यूब इंटू काय घेतलं इथं दॅट इज कॉस ऑफ एक्स घेतली व्हॅल्यू प्लस आता याला ऍड केलं मुलांना ह्या टर्म्सला आणि इकडच्या टर्म्सला आपण ऍड केलं बघा तर किती बनणार रे हा प्लस एक्स इंटू इथं एक्सचा स्क्वेअर येतो बा एक्स स्क्वेअर साइन ऑफ एक्स आली व्हॅल्यू बा 2 साइन स्क्वेअर एक्स जसं तुम्ही 2x आणि 2x मायनस एक्सचा व्हॅल्यू कशी असते 1x येते ना त्या टाईपमध्ये 2x चा स्क्वेअर साइन एक्स आणि मायनस एक्स स्क्वेअर साइन एक्स याचं सबट्रॅक्शन किती आलं एक्स स्क्वेअर साइन एक्स आली व्हॅल्यू. रिमेनिंग टर्म सांगा रे आता रिमेनिंग टर्म जर ऑब्झर्व केली तुम्ही या ठिकाणी याची व्हॅल्यू आणि याची व्हॅल्यू पासून काय भेटणार 1 का बरं एक्स स्क्वेअरचं कॉमन घेतलं तर साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा बनतो ना आयडेंटिटी सर्वांना माहिती आहे म्हणून साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा किती असतो 1 असते म्हणून इथं +1 लिहतो आपण पुढे प्लस किती आला 1 आला. सो आता रिमेनिंग टर्म्स किती राहिली बरं आता बरं राहिला आता 2x ह्याला पण थोडं सिम्प्लिफाय करतो मी एक्स इन ब्रॅकेट 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स ठीक आहे 2 साइन एक्स इंटू काय घेतलं कॉस एक्स घेतलं डिनॉमिनेटरची व्हॅल्यू अशीच मुलांना एक्स प्लस काय आला कॉस ऑफ एक्सचा स्क्वेअर आला. पुढे अजून याला जर सिम्प्लिफाय करायचं असेल ना मुलांना काय करू शकता सांगा बरं एक्सचा क्यूब कॉस एक्स आला प्लस एक्सचा स्क्वेअर साइन एक्स प्लस 1 आणि प्लस एक्स इन ब्रॅकेट साइन ऑफ 2x बनतं साइन ऑफ काय बनतो 2x डिवाइड बाय किती आला एक्स प्लस कॉस ऑफ एक्सचा स्क्वेअर कारण फॉर्म्युला कसा असतो रे आपला 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा काय असतं साइन ऑफ 2 थिटा असतो तर त्याप्रमाणे हे चेंजेस केलं बट हे पार्ट खालच्या जे सेकंड लास्ट आणि लास्ट स्टेप आहे ना ही कशावर डिपेंड आहे तुमची ऑप्शनवर डिपेंड आहे ही मनानं करायची नाहीये तुम्ही इथपर्यंत जरी सॉल्व्ह केलं तरी चालेल याच्या पुढे सिम्प्लिफाय करायची गरज नाहीये क्वेश्चनला क्लिअर आता ह्याच्यामध्ये काय डाऊट आहे का तर हा पण क्वेश्चन होमवर्कला घ्या याच टाईपचा यू बाय व्हीचा आता मिक्स टाईप क्वेश्चनचा आन्सर तुम्ही सांगणार आहेत आता हे क्वेश्चन झालंय की आपल्याला कुठलं घ्यायचंय डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन्स ठीक आहे चला सांगा इथं आता y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इक्वल टू पहिल्या 2 टर्म्स मध्ये काय करायचंय u इंटू व्ही वापरायचं आहे का सांगा x चा स्क्वेअर आणि रूट एक्स ऐका मुलांनो x चा स्क्वेअर रूट एक्स ला कसं लिहितो x टू दी पॉवर 1/2 ऍडिशन काय होतं x टू दी पॉवर 5/2 बनते का नाही 2 + 1/2 किती झाला 4 + 1 5/2 येणार क्रॉस प्रोडक्ट केला याच्यामध्ये क्रॉस इंडेक्स मध्ये क्रॉस प्रोडक्ट केला मग इथं लिहून टाकलं x टू दी पॉवर किती आला 5/2 आली व्हॅल्यू इथं किती x टू दी पॉवर 4 इंटू लॉग एक्स साधा डेरिव्हेटिव्ह सांगा डायरेक्ट सांगा आता d/dx dy बाय dx चा डेरिव्हेटिव्ह काय असतो मुलांना x टू दी पॉवर 5/2 x टू दी पॉवर n चा फॉर्म्युला n x टू दी पॉवर n - 1 या केसमध्ये n ची व्हॅल्यू किती येते सांगा बरं n ची व्हॅल्यू किती आपली 5/2 आहे मग किती येणार व्हॅल्यू दॅट इज 5 डिवाइड बाय 2 x टू दी पॉवर 5 - 2 किती आला 3 डिवाइड बाय 2 आली व्हॅल्यू बरोबर आहे इथपर्यंत इथं इव्हेंट व्ही वापरायचंय का रे एकच टर्म आहे ना एकच टर्मला कसं वापरणार आपण चला पुढे सांगा आता नेक्स्ट ह्याच्यामध्ये इथं काय करायचं इव्हेंट टू व्ही वापरायचं कुठली टर्म ऍज इज ठेवायची कुठली ठेवू शकतो ना फर्स्ट टर्म ठेवा एक्स टू दी पॉवर 4 ऍज इट इज लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस काय घ्यायचं आता लॉग एक्स ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह एक्स टू दी पॉवर 4 चा 4x चा काय घेतला क्यूब घेतला झालं डेरिव्हेटिव्ह कुठली टर्म सिम्प्लिफाय होतं रे एक एक्स कॅन्सल होईल ना 5 डिवाइड बाय 2 इथं एक्स टू दी पॉवर 3/2 घेतलं प्लस ब्रॅकेटमध्ये सांगा बरं एक्स चा क्यूब बनणार एक एक्स कॅन्सल झाला प्लस किती आला 4x चा क्यूब इंटू किती आला लॉग एक्स बस इथपर्यंत सॉल्व्ह करा बाकी मग एक्स क्यूब कॉमन येतं वगैरे बाकी काही गरज नाही आपल्याला ठीक आहे तर समजलं याचं आता हे कशासाठी सांगतोय ठीक आहे थोडं आपण त्याच्यावर डिस्कशन करू क्लिअर इथपर्यंत आता याला सॉल्व्ह करायचं मुलांना बघू आपण 1-2 क्वेश्चन घेऊ पुन्हा पुढचा कन्सेप्ट चालू करू पण उद्या एक्झामला अशा टाईपचे क्वेश्चन आहेत त्यासाठी आपण घेतोय मुलांना ठीक आहे सो आता याच्यामध्ये थोडं ऍडिशनल क्वेश्चन ऍड करतो मी किंवा फाइंड
वाय डॅश ऑफ पाय बाय 2 किंवा वाय डॅश ऑफ 1 अशा टाईपचा एक ॲडिशनल क्वेश्चन यूज केला, किंवा इथं तुम्हाला थोडं सिम्पल वाटावं त्यासाठी एफ डॅश ऑफ 1 फाइंड आउट करायचं आपल्याला. एफ डॅश ऑफ 1, एफ डॅश म्हणजे समजतं ना, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. एफ डॅश म्हणजे काय असतो? फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. जसं आपण dy बाय dx लिहितो ना मुलांना, त्यालाच आपण काय लिहू शकता? एफ डॅश ऑफ x. सेकंड डेरिव्हेटिव्हला एफ डबल डॅश. ट्रिपल डेरिव्हेटिव्ह असेल तर ट्रिपल डॅश असणार आहे. तर ते तुमचं लास्ट एक्सरसाइज मध्ये. आता याला सॉल्व्ह करू पहिलं. सांगा रे मुलांना, यू इन टू व्ही दोन्हीकडे अप्लाय करायचं. सांगा इथं y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx आला. या ठिकाणी e टू द पॉवर x इंटू सेक x चा डेरिव्हेटिव्ह सांगा. e टू द पॉवर x कसा असणार आहे? ॲज इट इज. डायरेक्ट सांगा, आता काय प्रॉब्लेम नाही. आता झाली प्रॅक्टिस. सेक x चा डेरिव्हेटिव्ह सेक x इंटू काय तो टॅन x येते व्हॅल्यू, राईट. प्लस या ठिकाणी पुन्हा काय करायचंय? सेक x ॲज इट इज. आणि e टू द पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह e टू द पॉवर. पहिलं इव्हेंट टू व्ही कंप्लीट करू ना इकडचं. आता इकडचं इव्हेंट टू व्ही घेऊ. सांगा x टू द पॉवर 5/3 असंच ठेवायचं. लॉग x चा किती आला? 1/x आला. समजतं नाही? पुढे सांगा आता. इथं काय घ्यायचं ॲज इट इज? आता लॉग x ॲज इट इज घ्यावं लागेल ना. आणि याचा डेरिव्हेटिव्ह 5/3 x टू द पॉवर 5 - 3 2 2/3. हे लक्षातच ठेवायचं मला. आता आपल्याला साइन पण चेंज करून घ्यायचं आहे. ठीक आहे, या टाईप मध्ये. सांगा आता पुढे काय करायचं रे? साइनचे e टू द पॉवर x इंटू सेक x इंटू किती आला? टॅन x आला. प्लस सांगा इथे सेक x इंटू e टू द पॉवर x आली व्हॅल्यू. मायनस मुळे काय बनणार? x टू द पॉवर सांगा बरं. हे x टू द पॉवर 5/3 दिलाय आणि खाली x आहे. खालचा x वर गेलो, x टू द पॉवर -1 बनणार ना. मग वर किती बनणार? 5 डिवाइड बाय 3 -1. समजतं ना? हा जर x वर पाठवला तर इंडेक्स निगेटिव्ह बनतो, आणि बेस सेम असेल तर इंडेक्सचे ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन होते. किती येणार? हे 5 - 3 किती आला? 2/3 बनणार. तर याची व्हॅल्यू येणार x टू द पॉवर 2/3 मायनस लॉग ऑफ x ब्रॅकेटमध्ये 5/3 x टू द पॉवर 2/3. ठीक आहे. आता हे थोडा क्वेश्चन आहे ना, थोडं पुढच्या ह्याला विचारू आपण, कारण इथं आपल्याला पाय पाहिजे होतं. काय पाहिजे होतं? पायची व्हॅल्यू. सगळा क्वेश्चन साइन कॉस्ट मध्ये असेल तर एफ डॅश ऑफ तुम्हाला 5/2 विचारलं जाईल, एफ डॅश ऑफ 1 विचारलं जाईल. ठीक आहे. तर हे थोडा मिक्स टाईपचं क्वेश्चन आहे. इथं ते विचारू शकत नाही. तर हे समजलं इव्हेंट टू बी. कुठली टर्म कॅन्सल होते का आपली? काहीच कॅन्सल होत नाही. तर हे असंच राहणार आहे. हे पण जमेल ना सगळ्यांना? आता ओरली सांगा बरं काय करायचं आपल्याला? ह्याचा सेपरेट काढायचा. बरोबर आहे. इथं काय करायचं? पहिले ह्याला इंडेक्स ऍड करायचा. 1 + 1/2 3/2 बनतं. x टू द पॉवर 3/2 आणि इथं कोण येणार आहे? cos x येणार मुलांना. या ठिकाणी x² आणि e टू द पॉवर x याच्यामध्ये काय घ्यायचं? इव्हेंट टू फी घ्यायची व्हॅल्यू. सांगताय का एकदा? सांगा बरं. डायरेक्ट सांगा मुलांना. dy/dx. इथं x टू द पॉवर 4 चा किती आला? 4x टू द पॉवर 3 आली व्हॅल्यू. राईट. आता हा कसा लिहिलाय बघा, इथं क्वेश्चन लिहितो मी. x टू द पॉवर 4 प्लस x टू द पॉवर किती येणार सांगा? 3/2 आला. आणि इंटू किती? cos x आहे. मायनस सांगा इथं. ॲज इट इज आहे ना हा. चला सांगा आता याचा डेरिव्हेटिव्ह खाली लिहू थोडं. सांगा इकडे मुलींमध्ये सांगा dy/dx. पहिला x टू द पॉवर 4 चा डेरिव्हेटिव्ह 4x टू द पॉवर 3 आली व्हॅल्यू. प्लस इथे सांगा आता इव्हेंट टू व्ही अप्लाय करायचं ना. इव्हेंट टू व्ही सांगा x टू द पॉवर 3/2. कॉसचा किती आला रे? मायनस साइन ऑफ x आला. मध्ये साइन कुठला असतं? प्लस. पुढे सांगा cos x ॲज इट इज. आणि x³ चा x टू द पॉवर 3/2 चा 3/2 x टू द पॉवर 1/2. समजतं? 3 - 2 किती आला? 1/2 आली व्हॅल्यू. करेक्ट आहे मुलांनो? याला क्लोज करू आपण. आता राहिला कुठला रे आपला? x² e टू द पॉवर x. याच्यामध्ये पण u वापरायचं ना. x² e टू द पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह e टू द पॉवर x प्लस e टू द पॉवर x ॲज इट इज. x² चा किती आला? 2x आली व्हॅल्यू. अशा टाईप मध्ये सिम्प्लिफाय करायचं. बाकी प्लस मायनसचं माहित आहे तुम्हाला काय करायचं. ठीक आहे. काही टर्म कॅन्सल होत असेल तर बघायचं प्लस मायनस करून. हे पण सेमच आहे. हा पण सेमच आहे मुलांना. ठीक आहे. हे थोडे बघू आपण. f of x is a quadratic polynomial such that f of 0 = 3, f dash of 2 = 2, f dash of 3 = 12. अशा टाईप मध्ये व्हॅल्यू दिली तर f of x आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता याच्यामध्ये क्वेश्चन कसे बनतात ते आपण थोडं सांगतो. जसं आपल्याला हा क्वेश्चन आहे तर या टाईपचे क्वेश्चन कसे विचारले जातात? मला सांगा f of x या ठिकाणी घेतलं आपण. f of x ची व्हॅल्यू घेतली बघा. x² + 2x + 1 घेतला. करेक्ट आहे इथपर्यंत? आणि आपल्याला विचारलं f dash of 2 काढा. f dash म्हणजे काय असतं रे? फर्स्ट डेरिव्हेटिव्ह असतो ना. f dash म्हणजे काय असतो? फर्स्ट डेरिव्हेटिव्ह.
सांगा एफ डॅश ऑफ एक्स, एफ डॅश ऑफ एक्स, एक्स स्क्वेअरचा किती आला 2x प्लस किती आला 2xचा आणि कॉन्स्टंटचा किती येतो लिहायची गरज आहे का? या ठिकाणी 2x प्लस किती आला हा 2 आला. आता आपल्याला काढायचं सांगितलंय एफ डॅश ऑफ एक्स सांगितलंय. एफ डॅश ऑफ एक्स जर काढायचं असेल तर किती येणार आहे? जिथं एफ डॅश ऑफ 1 सांगितलं का 2 सांगितलं, हा फाइंड आउट करायचा ना. मग जिथं जिथं एक्स दिसतो तिथं काय पुट करायचं 2 इन ब्रॅकेट 2 आला प्लस 2 आली व्हॅल्यू 4 प्लस 2 किती आला 6 आन्सर आला. म्हणजे अशा टाईपचे क्वेश्चन उद्याच्या याच्यामध्ये पण दिसतील तुम्हाला. डेरिव्हेटिव्ह काढायचं आणि व्हॅल्यू पुट करायच्यात. अजून एक सांगा बरं, एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू एक्स प्लस 1 बाय एक्स घेतला, एक्स प्लस काय घेतलाय 1 बाय एक्स आणि सांगितलं एफ डॅश ऑफ 5 फाइंड आउट करा. सांगा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काय येतो याचा, एक्सचा किती आला 1, एक्स 1 बाय एक्सचा मायनस 1 बाय येतं ना, लक्षात येतं की तुम्हाला 1 बाय एक्सचा काय घ्यायचा इथं प्लस, इथं मायनस 1 बाय किती येणार एक्सचा स्क्वेअर येणार. आता सांगा एफ डॅश ऑफ 5 जर घेतला तर किती येणार आहे 1 मायनस 1 बाय 5 चा स्क्वेअर किती आला 25. हे लक्षात येत आहे का बघा, हे मायनस आणि इथला प्लस काय होणार मायनस झाला ना, राहिला किती 1 बाय एक्स स्क्वेअर राहिला ना. बट एक्स ची व्हॅल्यू किती पुट करायची आपल्याला, एक्स ची व्हॅल्यू काय पुट करायची 5. मग किती येणार तुमचं 1 ला 1च राहणार नाही, इथं 5 येणार आहे का नाही, मधलं मायनस ॲज इट इज 1 डिवाइड बाय किती 5 चा स्क्वेअर किती आला 25. अजून पुढे सॉल्व्ह करू शकतो ना त्याला, सांगा बरं याच्या पुढे कसं सॉल्व्ह करणार, क्रॉस मल्टिप्लाय 25 मायनस 1, क्रॉस मल्टिप्लाय जर केलं 25 मायनस 1 डिवाइड बाय 25, तर आन्सर किती आलं तुमचं 24 डिवाइड बाय 25. या टाईप मध्ये ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटतील. तर हे असेच आहेत. चला एमसीक्यू बेस्ड ऑन हे काही क्वेश्चन्स आहेत बघा. आता एक्स मायनस 4 डिवाइड बाय रूट एक्स प्लस 2, थोडे हे एमसीक्यू आपण नंतर घेऊ, थोडा जो आपला जो कन्सेप्ट घ्यायचा होता आज तो लिहून घ्या आता, राईट डाऊन. काय ते बुक मधलेच क्वेश्चन आहेत बघा, काही टेन्शन नाही त्यामध्ये. डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन्स, कंपोजिट फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन्स. तर आता हा मुलांना थोडं 12th स्टँडर्डचं सेक्शन आहे, ठीक आहे. आतापर्यंत सगळं 11th होतं बेसिक, ठीक आहे. आता इथून पुढं 12th स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. आता कंपोजिट फंक्शन कशाला म्हणायचं मुलांना, जर फंक्शनच्या मध्ये फंक्शन असेल तर काय म्हणायचं कंपोजिट फंक्शन म्हटलं जातं. आता फंक्शनच्या मध्ये फंक्शन काय असतं किंवा क्वेश्चन कसे असतात ते आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचे. सर्वांनी बोर्डकडे लक्ष द्या, लिहून नंतर घ्या, लिहून देईल मी, टेन्शन ना घेऊ. वाय इक्वल टू काय दिलं आपल्याला साइन एक्स दिलाय. एक एक गोष्ट सांगायची बरं का तुम्ही, तुम्हाला एकाच क्वेश्चन मध्ये सगळं सांगणार आहे. पूर्ण टॉपिकचं जी कंपोजिट फॉर्म आहे ना तो सगळं आपण या ठिकाणी बघणार आहे मुलांना. सांगा डीवाय बाय डीएक्स सांगायचं, साईनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो कॉस एक्स. मला सांगा हा जो साईन आहे ना मुलांना, साईन साठी किती आलाय कॉस, अँगलला अँगल ऍज इट इज घेतला ना, अँगल मध्ये चेंज केला का आपण, लक्ष देत आहे साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आला कॉस एक्स, आणि पुन्हा ह्या अँगलचा जर डेरिव्हेटिव्ह काढला इंटू डी अपॉन डीएक्स ऑफ हा एक्स, एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो रे कॉस एक्स इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1. बट लिहितो का आपण नाहीत लिहित, म्हणून आपण डायरेक्ट काय म्हणतो कॉस एक्स, साईनचा डेरिव्हेटिव्ह किती आला साइन एक्सचा काय येतो कॉस एक्स, एक्सचा काय असतो 1, लिहित नाहीत ना आपण, लक्ष देत आहे ना. अजून एक घेऊ आपण, वाय इक्वल टू मला टॅन ऑफ एक्स घेतला, टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आला डीवाय बाय डीएक्स, काय भेटली व्हॅल्यू सेक स्क्वेअर एक्स, आणि पुन्हा एक्सचा काय येणार आहे 1, पण लिहितोत का 1 असल्यामुळे लिहित नाही. चला आता मला सांगा जर मी असं लिहिलं मुलांना वाय इक्वल टू साइन ऑफ लॉग एक्स लिहिलं, काय लिहिलं आता साइन ऑफ लॉग एक्स, फंक्शन ऑफ फंक्शन झालं नाही, साइन एक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे, लॉग एक कसं आहे तुमचं लॉगरिथमिक फंक्शन आहे, फंक्शन ऑफ फंक्शन कंपोजिट फॉर्म झाला ना आपला. मी याचा डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं बघा, बघा रे मुलांना डीवाय बाय डीएक्स, पहिलं साइन साठी सांगा, साइन साठी साइनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, अँगलला सेमच ठेवतो ना, एक्सला एक्स घेतो, इथं जो पण असेल तोच घेऊ ना, इथं कशाला विचार करायचा वेगळा. जसं मग कसं होतं रे साइन एक्सला काय घेतलं होतं साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, अँगल सेम घेतला होता, चेंज केलता का नाही. तसं मला सांगा इथं साइनचा डेरिव्हेटिव्ह काय झाला कॉस, अँगल काय पण असू द्या ना सेम घेणार मी, अँगल चेंज करणार आहे का नाही. आणि इंटू आता कशाचा काढायचा डी अपॉन डीएक्स ऑफ लॉग एक्स असणार आहे, डी अपॉन डीएक्स ऑफ काय आला तुमचा लॉग एक्स येते व्हॅल्यू, समजलं इथं.
चला सांगा पुढे मग याच्यामध्ये काय येणार आता. या ठिकाणी हा कॉस ऑफ ब्रॅकेट मध्ये लॉग एक्स अशी आली व्हॅल्यू आणि लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x. मग फायनल आन्सर किती आला. कॉस ऑफ लॉग एक्स इंटू डिवाइड बाय किती आला एक्स आली व्हॅल्यू. डिवाइड बाय एक्स डिवाइड बाय झाला आन्सर. कंपोजिट फॉर्म थोडं लक्षात आलं ना. येईल तुम्हाला काही टेन्शन घेऊ नका. चला इथं आता सांगतो लिहायला टाइम देतो मी टेन्शन नका. वाय इक्वल टू तुम्ही फक्त उत्तर द्या आता. वाय इक्वल टू घेतला आपण आता साइन ऑफ एक्स स्क्वेअर घेतलं. काय घेतला मी एक्स स्क्वेअर. बरोबर आहे. कंपोजिट फॉर्म आहे का नाही पहिलं सांगा. साइन साठी एक फॉर्म्युला आहे एक्स स्क्वेअर साठी वेगळा आहे. दोन दोन फॉर्म्युले झाले नाही तर सांगा बरं डेरिव्हेटिव्ह याचा. dy बाय dx साइनचा किती भेटला. अँगल सेमच ठेवणार आहे. अँगल चेंज करणार आहेत का आपण नाही चेंज करणार. आणि पुन्हा कशाचा काढायचा पुन्हा डी अपॉन dx ऑफ एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह. करेक्ट आहे मुलांना. सांगा इथं किती आली व्हॅल्यू मग. कॉस ऑफ हा एक्सचा स्क्वेअर ॲज इट इज आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x आली. इकडे पाठीमाग लक्ष देत आहे का. लक्ष द्या बरं का इकडे. मग फायनली आन्सर तर 2x किती आलं मग सांगा. 2x इंटू कॉस ऑफ एक्सचा स्क्वेअर आला. तर हेच आपलं काय इथे सोल्युशन आहे मला. करेक्ट आहे. अजून एक बघू आपण या ठिकाणी. वाय इक्वल टू काय घेतलं या ठिकाणी साइन ऑफ एक्स स्क्वेअर आहे ना. त्याच्यामध्ये आता काय करू साइन ऑफ ई टू द पॉवर एक्स घेतो आपण. साइन ऑफ ई टू द पॉवर एक्स सांगा डेरिव्हेटिव्ह याचा. dy बाय dx dy बाय dx साइनचा किती आला. कॉस ऑफ अँगल सेमच ठेवायचा चेंज करायचं का आणि कुणाचा अप्लाय करायचा पुन्हा ई टू द पॉवर एक्स. सांगा किती आली व्हॅल्यू. कॉस ऑफ ई टू द पॉवर एक्स आला ना आणि इंटू ई टू द पॉवर एक्सचा ई टू द पॉवर एक्स आली व्हॅल्यू. करेक्ट आहे इथपर्यंत. आता पुढे अजून घेऊ मुलांना. किती झाले रे आपले 1 2 3 4 5. एक तुम्ही सांगा आता चला काय करायचं बघा या ठिकाणी. वाय इक्वल टू साइन ऑफ साइन एक्स सांगा तुम्ही आता. साइन ऑफ काय घ्यायचं आपल्याला साइन एक्स. बरोबर आहे. असू द्या ना काय प्रॉब्लेम. साइन ट्रिग्नॉमेट्री मध्ये ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन यूज करतोय. वाय dy बाय dx किती आला. बाहेरच्या साइनचा किती आला रे. बाहेरच्या साइनचा कॉस. अँगल सेमच. अँगलचा विचार करणार का तो साइन असेल लॉग एक्स असेल ई टू द पॉवर एक्स रूट एक्स असेल ए टू द पॉवर एक्स असेल काही पण असू शकतो. इंटू डी अपॉन dx ऑफ काय घ्यायचं मधला साइन एक्स घ्यायचा. राईट. चला सांगा व्हॅल्यू किती आली व्हॅल्यू इथं मग. हा कॉस ऑफ किती आला साइन एक्स आला आणि बाहेरच्या साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आला. आता काही मुलं हे कॉस आणि कॉसचा स्क्वेअर करतील असं असतं का. अँगल सेम आहेत का त्यांचे नाही ना वेगवेगळी व्हॅल्यू असणार. मग आपल्याला फायनल सोल्युशन हेच असणार आहे. तर हे नोट डाऊन करा थोडं तुम्ही. क्वेश्चन नंबर 6 बघा मुलांना. वाय इक्वल टू या ठिकाणी घ्यायचं आहे साइन ऑफ लॉग ऑफ रूट एक्स. काय घेतलं साइन ऑफ लॉग ऑफ रूट एक्स घेतलं. मुलांना किती फंक्शन आहेत रे. साइन आहे लॉग आहे रूट एक्स पण आहे ना. किती डेरिव्हेटिव्ह काढावं लागतील 3 डेरिव्हेटिव्ह. आता हा क्वेश्चन बोर्डला कसं सॉल्व्ह करायचा तो एकदा सांगतो म्हणजे बाकी आपण डायरेक्ट शॉर्टकटनं सॉल्व्ह करणार आहे. याला सॉल्व्ह करण्यासाठी पहिलं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स लिहायचं असतं मुलांना बोर्डसाठी. वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. तर पहिलं आपल्याला दिलेल्या फंक्शनला काय करायचं डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायचं. लॉग ऑफ किती आला रूट एक्स ॲज इट इज काहीच त्याच्यामध्ये चेंजेस करायचं नाही. आता आपल्याला काय करायचं बाहेरचं फंक्शन कुठलं साइन आहे. साइनचा डेरिव्हेटिव्ह किती येतो कॉस ऑफ किती आला अँगल सेम. अँगल मध्ये चेंज आहे का इंटू सांगा डी अपॉन dx ऑफ कुणाला अप्लाय करायचं आता लॉग ऑफ रूट एक्स आला. बरोबर आहे. पुढच्या स्टेप मध्ये पहिलं कॉस ऑफ ब्रॅकेट मध्ये लॉग ऑफ रूट एक्स ही व्हॅल्यू ॲज इट इज. आता सांगा लॉगचा डेरिव्हेटिव्ह किती आला 1 बाय रूट एक्स आली आणि पुन्हा डी अपॉन dx ऑफ काय घ्यायचं रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह. बरोबर आहे. फायनल स्टेप सांगा आता दॅट इज कॉस ऑफ लॉग ऑफ किती आला इथं रूट एक्स इंटू 1 डिवाइड बाय किती येतोय रूट एक्स येतो आणि इथं रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय 2 रूट एक्स आली व्हॅल्यू. आता याला जर सिम्प्लिफाय केलं आपण तर न्यूमरेटरला आला कॉस ऑफ लॉग ऑफ किती आला रूट एक्स आला आणि डिवाइडला सांगा रूट एक्स काय रूट एक्सचा स्क्वेअर झाला ना. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झालं. आन्सर किती आलं फक्त एक्स. इथे किती आली व्हॅल्यू 2x आली. तर हे आपलं सोल्युशन आहे मुलांना. हे कशासाठी झालं तुमचं बोर्डसाठी. आता बघा हाच क्वेश्चन आपल्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झामला कसं सॉल्व्ह करायचं बघा. हाच क्वेश्चन जर सॉल्व्ह करायचा असेल तर याला काय करायचं dy बाय dx. बघा बोर्डकडे लक्ष द्या रे. पहिलं साइनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो
कॉस अँगल सेम ॲज इट इज लॉग ऑफ रूट ऑफ एक्स आला, बरोबर आहे, कॉस आहे. पुढे सांगा इंटू, आता कुणाचा काढायचा, लॉगचा काढायचा. लॉगचा किती आला, लॉगचा 1/√x आला ना, आणि पुन्हा रूट एक्सचा किती आला, 1/2√x. म्हणजे फायनल न्यूमरेटर किती आला, कॉस ऑफ लॉग ऑफ रूट एक्स आला, आणि डिवाइड बाय रूट एक्स किती येतं, एक्स येतो. रूट एक्स काय भेटतो, एक्स भेटते व्हॅल्यू. झालं सोल्युशन. ठीक आहे, तर एवढं लिहायची गरज नाही. आपल्याला MCQ सॉल्व्ह करताना असंच रफ वर्क करायचं तुम्ही. ठीक आहे, राईट डाऊन लिहून घ्या. एकल्या बोर्डच्या मेथडला एक. ठीक आहे, तर आज क्वेश्चन नंबर 7 मध्ये किती डेरिव्हेटिव्ह काढायचे, साईनसाठी फर्स्ट आला, सेकंड लॉगसाठी, तिसरा टॅनसाठी, पुन्हा रूट एक्ससाठी. क्लिअर आहे. सांगा आता साईनचा किती आला, कॉस ऑफ बाकीचा ॲज इट इज, बाकी चेंज करायचंय का, लॉग ऑफ टॅन ऑफ रूट एक्स ॲज इट इज. आता इंटू पुन्हा सांगा लॉगचा किती आला, 1/, टॅन ऑफ रूट एक्स. पुढे सांगा टॅनचा किती आला, सेक स्क्वेअर ऑफ रूट एक्स, आणि रूट एक्सचा किती आला रे, 1/2√x आले व्हॅल्यू. करेक्ट आहे इथपर्यंत. या टाईपमध्ये याला सॉल्व्ह करायचं, बघायचं कुठली टर्म कॅन्सल होते का, नाही होत. याला थोडं सिम्प्लिफाय करू. न्यूमरेटरला कोण आहे, कॉस ऑफ लॉग ऑफ टॅन ऑफ रूट एक्स आला, बरोबर आहे, आणि इंटू कोण आहे अजून, सेक स्क्वेअर रूट एक्स आला, आणि डिवाइडला किती आली व्हॅल्यू, 2√x इंटू टॅन ऑफ रूट एक्स, टॅन ऑफ रूट एक्स, अशा टाईपमध्ये 2√x इंटू टॅन ऑफ रूट एक्स आले. क्लिअर आहे इथपर्यंत. तुम्ही सॉल्व्ह करा आता क्वेश्चन नंबर 8 बघा. y इक्वल टू, आता चेंज करतो मी इथे, घेऊ आता a टू द पॉवर साइन एक्स, याला सॉल्व्ह करा. a टू द पॉवर साइन एक्सला थोडं स्मॉल सिंपल घेऊ, थोडे 2-3 करा सॉल्व्ह. a टू द पॉवर साइन एक्स याला सॉल्व्ह करायचं. काय असतं रे, किती फंक्शन आहेत, a टू द पॉवर एक्सचा फॉर्म्युला आहे, साइन एक्सचा एक फॉर्म्युला आहे, याचा dy/dx किती भेटतो आपल्याला, सांगा बरं. dy/dx, a टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, a टू द पॉवर एक्स असतं ना, a टू द पॉवर साइन एक्स कसा असणार हा, ॲज इट इज, आणि पुन्हा d/dx ऑफ कशाचं काढायचं आहे, साइन एक्सचं काढायचं आहे. ठीक आहे, सांगा आता किती आली व्हॅल्यू मग, a टू द पॉवर साइन एक्स इंटू साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, झाला आन्सर. कॉस एक्स इंटू a टू द पॉवर साइन एक्स आली व्हॅल्यू. अशा टाईपमध्ये आज सोल्युशन्स भेटला आपल्याला, राईट. चल 9 नंबर घ्यायचा आपल्याला. करा सॉल्व. y इक्वल टू e टू द पॉवर लॉग ऑफ रूट एक्स, याला स्टार करा. याच्यामध्ये थोडं सांगायचं मला, या क्वेश्चन्स मध्ये आपल्याला थोडी इन्फॉर्मेशन घ्यायची. बघा बघा रे मुलांनो, अशा टाईपचे क्वेश्चन, लॉग वाले क्वेश्चन आले ना, पहिलं बघायचं e टू द पॉवर लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. मला सांगा इथं बेस चा काय असतो रे, लॉगचा बेस काय असतो, लॉगचा बेस जर दिला नसेल तर काय घ्यायचं असतं, डिफॉल्ट ई असते ना व्हॅल्यू. मग ई लॉग ई जर असेल तर डायरेक्टली ह्याचा आन्सर काय असतं, एफ ऑफ एक्स असतं. हे लक्षात ठेवा. सेम पाहिजे. कसं मला आता हे पहिलं समजलं का, दुसरं बघा. इथं आपण ईच्या जागेवर काय घेऊ, ए घेऊ, ए बाय ए लॉग ऑफ एफ ऑफ एक्स, आणि टू द बेस ए असेल, सेम ए लॉग ए हे सेम जर असेल तर आन्सर किती येणार आहे, एफ ऑफ एक्स असते व्हॅल्यू. इथं पण सांगा बरं, जर या टाईप मध्ये असेल एम लॉग ऑफ, इथं समजा साइन एक्स घेतला मी, आणि टू द बेस काय दिलं, एम दिलंय, याची व्हॅल्यू पण काय घ्यायची, डायरेक्टली साइन एक्स. जो पण फंक्शन असेल तो डायरेक्टली येणार. मग आपल्या क्वेश्चन कडे या बरं. क्वेश्चन मध्ये बघा काय दिलंय, क्वेश्चन मध्ये ई टू द पॉवर लॉग दिलाय का नाही, रूट एक्स पण दिलाय, आणि बेस काय असतो, मग याचं ई लॉग ई निघून जातं ना, राहतो किती, रूट एक्स. मग वाय इक्वल रूट एक्स आला ना, वाय इक्वल रूट एक्स म्हणलं dy/dx किती येणार आपला, 1/2√x येते व्हॅल्यू. राईट डाऊन लिहून घे. समजलं आता ईचं कसं करायचं ते. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण आता. किती नंबर चालू आहे, 10. क्वेश्चन नंबर 10.
क्वेश्चन 10 मध्ये सॉल्व करा तुम्ही आता. y इक्वल टू दिलंय लॉग ऑफ साइन ऑफ रूट एक्स आणि प्लस दिलंय इथं मुलांनो साइन क्यूब एक्सचा स्क्वेअर. साइन क्यूब एक्सचा स्क्वेअर. आता विचार करून सॉल्व करा थोडं. साइन क्यूब एक्सचा स्क्वेअर. चला काय करायचं असतं सांगा इकडे मला सांगा. चला वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx आला. करेक्ट आहे इथपर्यंत. मला सांगा लॉगसाठी पहिला डेरिव्हेटिव्ह काढायचा ना. या टर्मचा डेरिव्हेटिव्ह पहिलं काढावं लागेल, नंतर या टर्मचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. या ठिकाणी लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1/x. लॉग एक्सचा 1/x. लॉग ऑफ साइन ऑफ रूट एक्स असेल तर 1 बाय साइन ऑफ रूट एक्स आली व्हॅल्यू. आणि पुन्हा साइन एक्सचा काय असतो डेरिव्हेटिव्ह. लॉगचा क्लिअर झाला, लॉगचा 1 बाय आला. आता आपल्याला पुढे साइनचा काढावं लागेल. लॉगसाठी काढला आपण, साइनचा काढायचं. साइनचा किती आला कॉस ऑफ रूट एक्स. पुन्हा आता रूट एक्सचा पण काढावं लागेल ना. रूट एक्सचा किती आला 1/2 रूट एक्स. इथं महत्वाचं बा, इथं मुलं मिस्टेक करतात. आता ऐका रे मुलांना सगळे, जर मुलांना साइन क्यूब एक्स दिलं असतं, काय दिलं असतं साइन क्यूब एक्स, त्याला तुम्ही साइन एक्सचा क्यूब लिहू शकता, ब्रॅकेटचा क्यूब. राईट, समजतंय नाही. जर साइन स्क्वेअर एक्स असेल तर याला आपण कसं लिहू शकतो साइन एक्सचा ब्रॅकेटचा स्क्वेअर असतो. तर या ठिकाणी बघा ही जी व्हॅल्यू दिली ना क्यूब दिलेला आहे. आता हे तुम्हाला समजण्यासाठी थोडं चेंज करतो मी. ब्रॅकेटचा काय घेतो क्यूब घेतो. बरोबर आहे, आता सोपं पडेल. आता मला सांगा क्यूबसाठी, क्यूब म्हणजे एक्स टू दी पॉवर एन झाला ना. एक्स टू दी पॉवर एन चा डेरिव्हेटिव्ह काय असतो एन एक्स टू दी पॉवर एन मायनस 1. मग या ठिकाणी एन म्हणजे कोण आहे 3. ब्रॅकेटमध्ये एक्स म्हणजे कोण आहे आता साइन ऑफ एक्सचा स्क्वेअर. बरोबर आहे. आणि ब्रॅकेटचा काय येणार आहे स्क्वेअर. म्हणजे इंडेक्सचा पहिला काढला आपण. कशाचा काढला इंडेक्सचा. आता कशाचा काढायचा आपल्याला साइनचा काढायचा. इंडेक्स झाल्यावर कशाचा काढायचा साइन. साइनचा डेरिव्हेटिव्ह किती आला कॉस ऑफ एक्स स्क्वेअर आला. आणि पुन्हा कशाचा काढायचा आता एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअरचा किती आला 2x आली व्हॅल्यू. झाला डेरिव्हेटिव्ह. याला प्रॉपर सॉल्व जर केलं तर कॉस बाय साइन किती आला इथं कॉट येतं. कॉट ऑफ किती आला रूट एक्स. डिवाइडला किती येतं 2 रूट एक्स आला. प्लस इथं सांगा इथला 3 आणि इथला 2x किती झाला 6x. दॅट इज कॉस स्क्वेअर एक्स. बरं याला असं लिहूत आपण कॉस एक्सचा स्क्वेअर आणि ब्रॅकेटमध्ये हा काय बनणार तुमचा साइन ऑफ एक्सचा स्क्वेअर बनणार. याच्या ब्रॅकेटचा काय झाला स्क्वेअर झाला. हेच आपलं सोल्युशन आहे. नोट डाऊन करा. राईट डाऊन. डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. काही क्वेश्चन घ्यायचे आहेत आपल्याला मुलांना याच्या रिलेटेड. डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. याला तुम्ही एक्सरसाइज 1.1 म्हटलं तरी चालेल. एक्सरसाइज 1.1 हे बेसिक आहे म्हणून आपण घ्यायलो. पोर्शनला अजून आपण त्याप्रमाणे चालू केलेलं नाही. ठीक आहे. तर आपण जे सिक्वेन्स घेतोय त्याच्याप्रमाणे काही क्वेश्चन्स त्या एक्सरसाइज मध्ये आहेत. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी बघतोय मुलांना. काय लिहिला का पहिला क्वेश्चन डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. पहिला क्वेश्चन आहे आपला आता या ठिकाणी एक्सचा क्यूब मायनस 2x. फर्स्ट क्वेश्चन एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 टू द पॉवर 5 या टाईपचं क्वेश्चन आहे. बरं लक्ष द्या आता सॉल्व कसं करायचं याला. y इक्वल टू क्वेश्चन घ्यायचं आपला. काय क्वेश्चन दिलाय एक्सचा क्यूब मायनस 2x मायनस 1 टू द पॉवर 5. पहिले सांगा हा कंपोजिट फंक्शन आहे का नाही. दिलेला क्वेश्चन कंपोजिट फंक्शन आहे का. आहे तर कशावर नाही तर का नाही. इंडेक्स मध्ये 5 आहे ना म्हणजे एक्स टू द पॉवर एन चा फॉर्म्युला वर बनतो. आणि ब्रॅकेटमध्ये पुन्हा काय आहेत आपल्याला अल्जेब्रिक फंक्शन आहे. मग इथं डेरिव्हेटिव्ह काढत असताना बघा मुलांनो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. याचा जो डेरिव्हेटिव्ह येतो dy बाय dx याची जी व्हॅल्यू येणार पहिलं इंडेक्स साठी सांगा. इंडेक्स मध्ये कोण आहे 5 आहे. ब्रॅकेटमध्ये एक्स आहे म्हणजे ब्रॅकेट मध्ये कोण आहे आपला एक्स आहे. एक्स टू दी पॉवर 5 चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 5 एक्स टू दी पॉवर 4 येणार ना. एकने आपण काय करत असतो कमी करत असतो मुलांना. आता या केस मध्ये मला सांगा हा जो इथं व्हॅल्यू किती येणार आहे एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 आली व्हॅल्यू. हे क्लिअर झालं. आणि आता डेरिव्हेटिव्ह कशाचा काढायचा असतो पुन्हा एक्सचा क्यूब मायनस
2x मायनस 1. चला सांगा आता किती व्हॅल्यू येणार. हा 5 ॲज इट इज ब्रॅकेटमध्ये एक्सचा क्यूब मायनस 2x मायनस 1 आणि इंटू किती आला 3x स्क्वेअर मायनस किती आला 2 आली व्हॅल्यू. ठीक आहे. एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 मध्ये एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे 3x स्क्वेअर मायनस 2 आली व्हॅल्यू. बस पहिला सिम्प्लिफाय केलं तर आपला आन्सर आलं 5 इन ब्रॅकेट 3x स्क्वेअर मायनस 2 आणि इकडे व्हॅल्यू आली एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 आली व्हॅल्यू. राईट. अशा टाईपमध्ये आपण याला काय केलं सिम्प्लिफाय केलं. काय डाऊट आहे का इथपर्यंत. इंडेक्ससाठी पहिला काढला पुन्हा ब्रॅकेटचा काढला. इंडेक्ससाठी किती आला 5 ब्रॅकेट टू दी पॉवर 4. कुठलाही असेल इथं जर समजा 10 असतं तर 10 ब्रॅकेट टू दी पॉवर 9 घेतलं असतं आपण. कुठली पण व्हॅल्यू असू द्या इंडेक्समध्ये तो आधी घ्यायचा ब्रॅकेट टू दी पॉवर लिहायचा. एक्स टू दी पॉवर एन आधी वापरायचा. एक्स टू दी पॉवर एन आपण या ठिकाणी फर्स्ट यूज करायचा. इथंच एक छोटा क्वेश्चन देतो मला. इथं सांगा बरं y इक्वल टू साइन टू दी पॉवर 10x दिलाय. याचं काढा आता. y इक्वल टू साइन टू दी पॉवर 10x हे लिहून घ्या आणि पुढचं सॉल्व करा. y इक्वल टू साइन टू दी पॉवर 10x काय सांगितलं तर मी साइन टू दी पॉवर 10x ला कसं लिहायचं साइन x टू दी पॉवर 10 घ्यायचं. आता डेरिव्हेटिव्ह सांगू शकता ना dy बाय dx ची व्हॅल्यू किती येणार सांगा. इंडेक्स ची व्हॅल्यू किती 10 आहे ना. x टू दी पॉवर n फॉर्म्युला 10 ब्रॅकेट टू दी पॉवर 9 किती आली व्हॅल्यू 10 ब्रॅकेट किती आपला साइन x टू दी पॉवर किती येणार आहे 9 येणार आहे. करेक्ट आहे इथपर्यंत. चला पुढचं सांगा आता. अजून एक असंच सांगा y इक्वल टू आणि अजून कुणाचं काढायचं रे इथे साइनचं काय येणार आहे कॉस एक्स. साइनचा काय भेटतो कॉस एक्स. पहिला इंडेक्स साठी किती आला 10 ब्रॅकेट टू दी पॉवर 9 आणि पुढे आपल्याला साइन एक्सचं काय असणार आहे कॉस एक्स येते व्हॅल्यू. चा कॉट क्यूब एक्सचा स्क्वेअर काढा. कॉट क्यूब एक्स स्क्वेअर कॉट क्यूब एक्सचा स्क्वेअर याचा डेरिव्हेटिव्ह काढा. कॉट क्यूब एक्सचा स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह याला सॉल्व्ह करायचं रे. आलं का कॉटचा भेटला का तुम्हाला कॉटचा भेटला मुलांना. कॉटचा किती आला याला कसं लिहिताल कॉट एक्स स्क्वेअर ब्रॅकेटचा काय घ्यायचा क्यूब घ्यायचा. डेरिव्हेटिव्ह सांगायचा लगेच इथे. याचं डेरिव्हेटिव्ह सांगा कॉटचा काय असणार आहे पहिलं 3 ब्रॅकेटमध्ये कॉट एक्स स्क्वेअरचा काय घ्यायचा स्क्वेअर करायचा आणि पुन्हा कॉटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो रे राईट मायनस किती आला कोस एक्स स्क्वेअर काय घ्यायचं एक्स स्क्वेअर आणि पुन्हा एक्स स्क्वेअरचा किती आला 2x. बस याला प्रॉपर लिहा किती येणार मायनस 6x इथला 3 आणि मायनस 2x किती आले व्हॅल्यू मायनस 6x ब्रॅकेटमध्ये कॉट ऑफ एक्सचा स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू किती आला कोस एक्स स्क्वेअर एक्सचा स्क्वेअर आला व्हॅल्यू. तर हे आपलं काय आलं सोल्युशन आलं मुलांना या ठिकाणी. राईट. चला खाली क्वेश्चन दिला आता. हा म्हणजे एक्सरसाइज मधलाच क्वेश्चन नंबर 2 आहे. याला सॉल्व्ह करायचंय. मी बघा त्याच्या रिलेटेड काही क्वेश्चन्स पण देतोय पॅरलली मनाने तुम्ही सॉल्व्ह करत राहा. हा क्वेश्चन सॉल्व्ह करा. y इक्वल टू 2x चा 3/2 दिलाय बघा. डू इट फास्ट. करायला सॉल्व्ह करा आता या क्वेश्चनला. कॉटचं लिहिलं सगळ्यांनी. y इक्वल टू काय दिलंय 2x टू दी पॉवर 3/2 मायनस 3x टू दी पॉवर 4/3 मायनस 5 टू दी पॉवर किती 5/2. पहिला डेरिव्हेटिव्ह कशासाठी असणार आहे इंडेक्स साठी. इंडेक्स मध्ये कोण आहे आपल्याला 5/2 राईट. 5/2 ब्रॅकेट टू दी पॉवर 3/2 येणार. 5 मायनस 2 किती आला 3 येतं ना. काय येणार फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 5/2 ब्रॅकेट टू दी पॉवर 3/2. नंतर आता ब्रॅकेट मधल्या व्हॅल्यूचा एक एकचा डेरिव्हेटिव्ह काढायचा तुम्ही पुढे. तर ज्यांना थोडं डिफिकल्ट वाटतंय त्यांनी मी सॉल्व्ह करत असताना लक्ष द्या.
बघा रे मुलं, याचं सोल्युशन्स dy बाय dx पहिला कशासाठी काढायचं आपल्याला, इंडेक्ससाठी. किती येणार व्हॅल्यू सांगा, 5 डिवाइड बाय 2 ब्रॅकेट्स किती आपला 2x टू दी पॉवर 3 बाय 2 मायनस 3 x टू दी पॉवर किती आला 4 बाय 3 मायनस 5 ब्रॅकेट टू दी पॉवर किती आला 5 मायनस 2 किती येणार आहे 3 बाय 2 येते व्हॅल्यू. करेक्ट आहे इथपर्यंत. पुढे आपल्याला कशाचा फाइंड आउट करायचं, ब्रॅकेटचा. तर ब्रॅकेटचा काढताना लक्ष द्या रे, ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह काढत असताना काय करायचं ते बघू आपण. इथं डी अपॉन डी एक्स ऑफ ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यू आहे 2x टू दी पॉवर 3 बाय 2 मायनस 3x टू दी पॉवर 4 बाय 3 मायनस 5 वाली व्हॅल्यू. राईट. पुढे आपल्याला काय करायचं इथे बघा, इथे घ्यायचा 5 डिवाइड बाय 2 ब्रॅकेटमध्ये 2x टू दी पॉवर 3 बाय 2 मायनस 3x टू दी पॉवर 4 बाय 3 मायनस 5 टू दी पॉवर 3 बाय 2. राईट. इन टू बघा आता याला सिम्प्लिफाय करू आपण. लक्ष द्या आता, हे महत्वाचं आहे. या ठिकाणी मुलांनो काय करायचं रे, 2 ॲज इट इज. बरोबर आहे. x टू दी पॉवर 3 बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह 3 बाय 2 x टू दी पॉवर 3 मायनस 2 किती त्याला 1 डिवाइड बाय 2 आली व्हॅल्यू मायनस 3 इंटू एक्स टू दी पॉवर 4 बाय 3 चा डेरिव्हेटिव्ह 4 बाय 3 एक्स टू दी पॉवर 4 मायनस 3 किती त्याला 1 बाय 3 1 बाय किती येणार 3 आणि कॉन्स्टंटचा किती येणार 0. करेक्ट आहे. सो आता सिम्प्लिफाय करायला 5 डिवाइड बाय 2 इन ब्रॅकेट 2x चा 3 बाय 2 मायनस 3x टू दी पॉवर 4 बाय 3 मायनस 5 आणि याच्या ब्रॅकेटचा काय घ्यायचं आपल्याला, दॅट इज 3 बाय 2 आली व्हॅल्यू इन टू ब्रॅकेट्समध्ये सांगा 2 2 काय झालं कॅन्सल 3 3 काय झालं रे कॅन्सल. एक्स टू दी पॉवर 1 बाय 2 ला कसं लिहिता, एक्स टू दी पॉवर 1 बाय 2 म्हणजे काय असतो रूट एक्स असते व्हॅल्यू. मला लिहायचं 3 रूट एक्स आली व्हॅल्यू. एक्स टू दी पॉवर 1 बाय 3 म्हणजे क्यूब रूट ऑफ एक्स 4 क्यूब रूट ऑफ किती आली व्हॅल्यू एक्स आली. झाला आन्सर. नोट डाऊन करा ज्यांचं बाकी त्यांनी, ज्यांचं झालं असेल त्यांनी हा सॉल्व्ह करा. y इक्वल टू 4x टू दी पॉवर 3 बाय 4 मायनस 5x टू दी पॉवर 7 बाय 5 प्लस 5x याला सॉल्व्ह करा. आणि टू दी पॉवर घ्यायचा याचा बघा, टू दी पॉवर घ्यायचा आहे 5 बाय 3 किंवा 5 बाय 7 टू दी पॉवर 5 बाय 7. ऑलरेडी 5 बाय 7 होतं ना, नाही 2 येते. याला सॉल्व्ह करा. ज्यांचं हे लयच झालंय त्यांनी हा क्वेश्चन सॉल्व्ह करा. ज्यांचा हा क्वेश्चन लयच झालाय त्यांनी पुढचा क्वेश्चन ट्राय करायचा. मला क्वेश्चन लिहिला इथे बघा, सर्वजण ट्राय करा. झालं लिहायचं, त्याचं सोल्युशन भेटलं का, भेटलं सर्वांना. पुढचं काय क्वेश्चन, रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 रूट ऑफ एक्स चा स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 याला सॉल्व्ह करा. अजून बघा पुढचा, रूट ऑफ एक्स चा स्क्वेअर प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1
दोन्ही क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत आपल्याला. हे घ्या आता. याच्या आधीचं समजलं का? काय तर याचा आन्सर सांगा बरं. याचा येणार 5/7 ब्रॅकेट टू दी पॉवर -2/7. चेक करा. 5/7 ब्रॅकेट टू दी पॉवर -2/7. ब्रॅकेट मध्ये येतं तुमचं 4 कॅन्सल होईल, 3 राहील. x टू दी पॉवर -1/4. 5 कॅन्सल होईल, मायनस किती राहणार? 7 राहणार. x टू दी पॉवर राहणार 2/5 राहणार. बरोबर आहे. आणि फक्त +5. करेक्ट आहे. हे दोन क्वेश्चन सॉल्व्ह करा. पहिला इझी बघा मुलांना, करा ट्राय. फर्स्ट इझी आहे, सॉल्व्ह करा. येस, डाऊट असेल तर विचारा मुलांना, बोर्डवर एक्सप्लेन करतो मी. फर्स्ट सोल्युशन बघा आता. पहिला y इक्वल टू घेऊ आपण. तर dy/dx सांगा रे. रूट साठी काय असतं? 1/2 रूट मधले व्हॅल्यू ऍज इट इज. x² प्लस किती आला? 4x मायनस किती आला? 7 आणि इंटू d/dx ऑफ कशाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा? रूट मधल्या व्हॅल्यूचा. x² प्लस 4x मायनस 7 आली व्हॅल्यू. पुढे सांगा आता याचा फायनल आन्सर सांगा रे. आता हा x² प्लस 4x मायनस 7 याचा डेरिव्हेटिव्ह किती आला? 2x प्लस किती आला? 4. 2x प्लस 4 आणि डिवाइड बाय 2 इन ब्रॅकेट रूट ऑफ x² प्लस 4x मायनस 7 आले व्हॅल्यू. न्यूमरेटर मधून 2 कॉमन येतं ना. ब्रॅकेट मध्ये किती राहणार? x प्लस 2 डिवाइड बाय 2 रूट ऑफ x² प्लस 4x मायनस किती आला? 7 आला. या टाइप मध्ये याला काय करायचं? आपल्याला सिम्प्लिफाय करायचं. कुठली टर्म कॅन्सल झाली? 2 कॅन्सल झाला. बस फायनल तेच आन्सर आहे तुमचं. तसं दुसरं करा बरं ट्राय. हा सेकंड वाला करा सॉल्व. येस, परत बघा. या केस मध्ये पहिलं रूट साठी किती येणार सांगा? रूट साठी किती आला? 1/2 रूट ऑफ ब्रॅकेट ऍज इट इज. बरोबर आहे. पुन्हा ब्रॅकेटचा काढायचा. रूट मधली व्हॅल्यू कोण आहे? या व्हॅल्यूचा डेरिव्हेटिव्ह. आता हे पहिली स्टेप ऍज इट इज लिहिली खाली मी. आता याचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला येणार ना याचा. न्यूमरेटरला x² चा किती आला? 2x आणि 4x मायनस 7 चा 4x चा किती आला? 4 मायनस 7 चा 0 बनतो. तो लिहिला नाही आपण. न्यूमरेटर मधून कॉमन टर्म्स काय भेटते आपल्याला? 2 भेटते ना. 2 बाहेर घेतलं. डिनॉमिनेटरला एक 2 होता बघा इथं. दिसतंय का? मग इथलचा 2 आणि हा 2 काय झाला? कॅन्सल झाला. रिमेनिंग टर्म्स किती आली मग? x प्लस 2 डिवाइड बाय रूट ऑफ x² प्लस 4x मायनस 7 आले व्हॅल्यू. चल दुसरं बघा आता सेकंड वाला. सेकंड मध्ये y इक्वल टू काय दिलं मुलांना? y इक्वल टू रूट ऑफ एक्सचा स्क्वेअर प्लस रूट ऑफ x² प्लस 1 आले व्हॅल्यू. राईट. आता याला dy/dx कसं बनवणार सांगा बरं. दॅट इज dy/dx. पहिलं रूट साठी डेरिव्हेटिव्ह किती येतो? 1 डिवाइड बाय 2 रूट ऑफ सांगा एक्सचा स्क्वेअर प्लस किती आला? रूट ऑफ x² प्लस 1 आले व्हॅल्यू. करेक्ट आहे इथपर्यंत. रूट साठी पहिला डेरिव्हेटिव्ह आला. त्याच्यानंतर मला सांगा मुलांना, रूटचं झाल्यावर कशाचा अप्लाय करायचं रे? d/dx ऑफ x² प्लस रूट ऑफ एक्सचा स्क्वेअर प्लस 1 आले व्हॅल्यू. राईट. आता पुढे काय करायचं बघा याच्यामध्ये? x² चा डेरिव्हेटिव्ह सांगा. हा न्यूमरेटरला भेटत असतो बरं. हा न्यूमरेटरला काढायचा असतो. x² चा किती आला? 2x प्लस अजून इथं रूट आहे ना. या रूट साठी किती आलं? 1/2 रूट ऑफ एक्सचा स्क्वेअर प्लस किती आला? 1 आणि इंटू अजून काय येणार इथं? d/dx ऑफ किती येणार? x² प्लस 1 येणार ना. x² प्लस 1. याचा सगळ्यांचा डिनॉमिनेटर किती आपला? 2 रूट ऑफ x² प्लस रूट ऑफ x² प्लस 1. हे आपलं सगळ्यांचा डिनॉमिनेटर आहे. बस फायनल स्टेप किती येणार इथे सांगा. याच्यातली फायनल स्टेप काय भेटेल आपल्याला? वर येतो 2x ऍज इट इज प्लस. मला सांगा याचा डेरिव्हेटिव्ह सांगा रे मुलांना. या टर्मचा डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे? पहिलं बघा. याचा डेरिव्हेटिव्ह खाली काढला आपण. याचा डेरिव्हेटिव्ह काढताना x² चा किती आला? 2x आला. आणि पुन्हा इथं जो रूट होता ना, रूट साठी किती आला? 1/2 रूट ऑफ x² प्लस 1 आणि पुन्हा x² प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह अप्लाय केला. तर या ठिकाणी x² ची व्हॅल्यू किती भेटते आपल्याला सांगा? 2x प्लस 1 डिवाइड बाय
2√x² + 1 आणि न्यूमरेटर मध्ये काय येणार याच्या न्यूमरेटर मध्ये x² किती आला 2x आला. चालेल ना, एवढंच न्यूमरेटर आहे ना, अजून काय बनतोय का आपलं? नाही बनत. डिनॉमिनेटरची व्हॅल्यू 2√x² + किती आली व्हॅल्यू x² + 1 आली व्हॅल्यू. या टाइप मध्ये आपण ह्याला सिम्प्लिफाय करायचं. अजून काय करू शकता तुम्ही? इथं क्रॉस मल्टिप्लाय वगैरे करू शकता, बट नॉट नेसेसरी. सध्या तरी गरज नाही त्याची आपल्याला. MCQ सॉल्व्ह करताना गरज पडते आपल्याला, ऑप्शन आलंच नाही तर आपल्याला ते चेंजेस त्या ठिकाणी करावे लागतात मुलांना. समजतंय? काय डाऊट आहे का याच्यात? अजून एक घ्या आता. थोडं अजून एक लेवल अप आहे बघा थोडं. आहे लिहून घ्या, ज्यांचं बाकी त्यांनी लिहा रे. बाकीच्यांना इथं क्वेश्चन देतो मी. y = 8 divided by cube root of इथं 3 पण आहे बाहेर, क्यूब रूट ऑफ 2x² - 7x - 5 ब्रॅकेटचं काय घ्यायचं 11 ब्रॅकेट टू द पॉवर 11. हे कशामध्ये? क्यूब रूट मध्येच आहे. या टाईपचं क्वेश्चन आहे बघा. इकडचं लेट झालं का रे? इकडचं क्वेश्चन लेट झालं का बघा आधी. त्याला घ्यायला आपल्याला लास्ट क्वेश्चन, तो आजचा लास्ट क्वेश्चन असतो. क्लिअर आहे? लेट झालं ना सर, येलो कलरचं झालं ना बघा. आता हा क्वेश्चन सॉल्व्ह कसं करायचं रे? या ठिकाणी मुलांनो y = 8 divided by 3. 8 divided by 3 बाजूला घेतलं मी. मला सांगा 1 divided by क्यूब रूट आहे ना, क्यूब रूट म्हणजे कितवा इंडेक्स असतो? जर असं असेल मुलांनो, क्यूब रूट ऑफ x² असेल तर मी असं लिहू शकतो ना, x² to the power 1/3. याला असं पण लिहू शकतो ना, x to the power 2/3. या दोन्हीचा प्रोडक्ट होणार ना. तसं मला सांगा, इथं जर क्यूब रूट ऑफ x to the power 11 दिलं मी, तर काय बनणार? x to the power 11/3 बनणार नाही. तर बघा नाही, तर आपल्याकडे तसंच पॅटर्न आहे ना, क्यूब रूट ऑफ x to the power 11 ब्रॅकेट टू दी पॉवर काय 11च आहे ना. आता याला कसं लिहिणार आपण? x म्हणजे कोण आहे? ब्रॅकेट आपला 2x² - 7x - 5 टू दी पॉवर किती आला? 11/3 आली व्हॅल्यू. आता इथे तुम्हाला दोन फॉर्म्युले यूज करण्यासाठी, एक तर x to the power n आहे आणि दुसरा फॉर्म्युला कुठला आहे आपला 1/x to the power n चा. दोन्हीपैकी कुठलाही तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता. बघा dy/dx या ठिकाणी 8 divided by 3 कॉन्स्टंट असाच ठेवायचं. आता आपल्याला काय करायचंय? 1 divided by x to the power n चा वापर आपण काय असतो रे? -11 divided by 3. 1 by x to the power n चा फॉर्म्युला काय असतो? -n by x to the power n plus 1. -n म्हणजे किती आपला 11/3 -11/3 divided by that is 2x² - 7x - 5 to the power. आता लक्ष द्या, 11/3 plus 1 11 plus 3 14 by किती त्याला 3 आली व्हॅल्यू. 14 divided by किती त्याला 3. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? म्हणजे 1 by x to the power n वापरला. आता आपल्याला ब्रॅकेटचा काढावं लागेल ना पुन्हा, इंटू d/dx ऑफ कुणाचा काढायचं आपल्याला? ब्रॅकेट मधल्या व्हॅल्यूचा. 2x² मायनस किती येतं? 7x - 5 येतं व्हॅल्यू. याचा पण आपल्याला या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह काढणं गरजेचं आहे मुलांना. मग बस आता पुढे आपल्याला या ठिकाणी बघा काय केलं रे इथं? -88 11 न मल्टिप्लाय केलं, डिवाइड बाय किती आला? 9 आला. ब्रॅकेट्स मध्ये व्हॅल्यू किती राहिली? 1 divided by 2x² - 7x - 5 to the power 14 divided by किती आला? 3 आली व्हॅल्यू. इंटू सांगा आता 2x² चा डेरिव्हेटिव्ह किती आला? 2x² चा डेरिव्हेटिव्ह 4x आला आणि -7x आहे इथं. 7x चा किती आला? 7 आली व्हॅल्यू. बस यालाच न्यूमरेटरला मल्टिप्लाय केलं तुम्हाला ते आन्सर भेटून जातं मुलं. कुठली टर्म कॅन्सल होते का बघायचं? 88/9 कॅन्सल होतं का? नाही होत. तर अशाच टाईप मध्ये तुमचं हे सोल्युशन असणार आहे. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन यालाच म्हणायचं मुलं. फंक्शनच्या मध्ये फंक्शन असेल तर डेरिव्हेटिव्ह. आता काय क्वेश्चन देतो, तुम्ही फक्त मला सांगायचं किती डेरिव्हेटिव्ह काढायचे. y = इथं आहे साइन ऑफ, इथं आहे साइन ऑफ रूट ऑफ लॉग ऑफ
टॅन ऑफ रूट ऑफ एक्सचा स्क्वेअर आणि ब्रॅकेट टू दी पॉवर याचा जो ब्रॅकेट आहे याचा पॉवर दिलाय 10. किती डेरिव्हेटिव्ह काढायचे विचार करा बघा. आता पहिला कुणासाठी आला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. बघा एक एक ट्राय करू आपण. फर्स्ट कशासाठी येणार 10 ब्रॅकेट टू दी पॉवर 9 येणार. सेकंड सांगा. सेकंड साइन साठी काय येणार साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस येणार. ब्रॅकेट ऍज इट इज ना. पुन्हा दुसऱ्या साइनचा पण कॉस ब्रॅकेट ऍज इट इज. पुन्हा रूट साठी येणार. हे सगळं रूट मध्ये बरं का. हे थोडं लिहिण्यामध्ये हे सगळं रूट मध्ये ठीक आहे. रूट साठी 1/2 येणार आणि रूटचं झालं पुन्हा कशाचं घ्यायचं आपल्याला लॉगचा घ्यायचं. लॉगचा 1/tan ऑफ रूट एक्सचा स्क्वेअर. पुन्हा टॅनचा कुठला येणार आहे सेक स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर येतं बरोबर आहे. पुन्हा अजून ह्या रूट साठी येणार आणि पुन्हा एक्स स्क्वेअर साठी. किती झाले बघा बरं. हा तर एवढे आपल्याला डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी. जसं इथलचा फर्स्ट सेकंड हा फर्स्ट झाला सेकंड थर्ड इथल्या रूट साठी फोर्थ इथं 5 इथं 6 इथं 7 आणि इथं किती आला 8 डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड आउट करावं लागतील. डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. आणि हे कसे काढायचे समोरच काढायचे. त्याला सेपरेट लिहित बसायची गरज नाहीये मुलांना. अजून एक सांगतो मी. y इक्वल टू साइन ऑफ रूट एक्स इंटू टॅन ऑफ रूट ऑफ लॉग एक्स. आता सांगा याचं कसं काढणार सांगा. आता कंपोजिट फंक्शन मध्ये यू इंटू व्ही. कंपोजिट फंक्शन मध्ये काय यू इंटू व्ही. याला कसं डिफरन्शिएट करताल dy बाय dx इक्वल टू यू वाली टर्म साइन ऑफ रूट एक्स बरोबर आहे. आणि डी अपॉन dx काय येतो रे टॅन ऑफ रूट ऑफ लॉग एक्स राहणार. बदल साइन प्लस आणि कोण ऍज इट इज टॅन ऑफ रूट ऑफ लॉग एक्स ऍज इट इज. आणि डेरिव्हेटिव्ह कशाचा असणार आहे साइन ऑफ रूट एक्स असतो. अशा टाइप मध्ये याला सिम्प्लिफाय करून तुम्ही काढू शकता. किती येतं सांगा बरं साइन ऑफ रूट एक्स टॅनचा किती आला सेक स्क्वेअर रूट ऑफ किती आला लॉग एक्स. पुन्हा रूट साठी किती येणार 1/2 रूट ऑफ लॉग एक्स बरोबर आहे. इथं काढावं लागेल ना याचा इथं 3 निघतायत समजतं ना. टॅनचा पहिला आला सेक स्क्वेअर रूट ऑफ लॉग एक्स समजतं. इथं बघा लिहितो मी डबल की आपल्याला टॅन साठी काय येणार आहे टॅन साठी भेटेल आपल्याला सेक स्क्वेअर रूट ऑफ किती आला लॉग एक्स आणि पुन्हा रूटचा किती आला 1/2 रूट ऑफ लॉग एक्स. पुन्हा लॉग एक्सचा किती आला 1/x. हे कम्प्लीट झालं. आता प्लस इकडचं सेम कुठलं पार्ट आहे टॅन ऑफ रूट ऑफ लॉग एक्स सेम असणार आहे. आणि इथं डेरिव्हेटिव्ह किती 2 निघतात ना. किती डेरिव्हेटिव्ह 2 डेरिव्हेटिव्ह. किती आले भेटतं साइनचा किती आला कॉस ऑफ रूट एक्स आणि रूट एक्सचा किती आला 1/2 रूट एक्स असते व्हॅल्यू. अशा टाइप मध्ये याला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं असतं मुलांना. क्लिअर इथपर्यंत काय डाऊट आहे का रे. आपला टाइम पण झालाय तर तुम्ही एकदा सांगायचं मला इव्हेंट टू व्ही सांगा पटपट सांगा 2 मिनिटांमध्ये. इव्हेंट टू व्ही यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. पुढे सांगा यू बाय व्ही. इकडे मुलींमध्ये आवाज आला पाहिजे ठीक आहे. 30% रिझर्वेशन माहिती ना. सांगा सांगा यू बाय व्ही च सांगा. यू बाय व्ही चा काय असतो डेरिव्हेटिव्ह व्ही स्क्वेअर डिनॉमिनेटर मध्ये. पुन्हा व्ही ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही असते व्हॅल्यू. पुढे सांगा कोसेकचा डेरिव्हेटिव्ह सांगा. इकडे कोसेक न बघता कोसेकचा डेरिव्हेटिव्ह काय असतो मायनस कोसेक्स इंटू कॉट एक्स असते. कॉट एक्सचा मायनस कोसेक्स स्क्वेअर 1/x टू द पॉवर एन. लॉग एक्स पटपट सांगा लॉग एक्स e टू द पॉवर एक्स a टू द पॉवर एक्स साइन एक्स कॉस एक्स टॅन एक्स सेक एक्स आणि लास्ट सांगा कॉट एक्स मायनस कोस एक्स स्क्वेअर एक्स. क्लिअर इथपर्यंत. अजून काय डाऊट आहे कुणाला आता सांगा. तर एक टार्गेट लक्षात ठेवा रे लिहून घ्या. आता उद्याचा पेपर आहे ना आपला लेक्चर तर असणार आहे नंतर पेपर असेल तुमचं. तुम्हाला तसं ग्रुपला शेड्यूल येईल आणि ऍबसेंट राहू नका इकडे मुलींमध्ये स्पेशली. उद्या पेपर आहे कमी मार्क पडतील घरचे काय म्हणतात काय टेन्शन घेऊ नका तुम्ही ठीक आहे. एक्झाम द्या झालेलं फक्त टास्क तुम्ही बघून घ्या. वाटलं तर 11th स्टँडर्डचं बुक जे आहे ना त्यालाच फॉलो करा. पीडीएफ भेटेल तुम्हाला. ई बाल भारती